श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौकार. अंतिम सामन्याला सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर एक शानदार चौकार. यावेळेस देखील ओव्हर द कव्हर खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस कनेक्शन थोडंसं खराब राहिलं. फिल्डर एक्स्ट्रा कव्हरवरून येत आहेत. एकदा पूर्ण होते, दुसऱ्या धावेचा सुद्धा तिकडे प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि बघता बघता 2 धावा या ठिकाणी पूर्ण करण्यात येत आहेत. धावफलकावर धावसंख्या 6. टॉस्का बॉस कक्ष जे आपण बनवलंय तिथे जे बसलेले आहेत, टॉस्का बॉस कक्ष जे आपण बनवलेलं आहे तिथे बसलेल्या सगळ्या प्रेक्षकांना आमची विनंती आहे, आपण तिथे बसू नका, कृपया आपण तिथून उठा, ही आपल्याला प्रेमाची विनंती आहे. 2 चेंडू आतापर्यंत टाकून झालेत. 2 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च करण्यात आल्या. शुभम गीते आणि त्यांच्या जोडीला हर्षल बांगे हे 2 सलामीवीर. ही प्रारंभिक जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. यावेळेस क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, यशस्वी राहिला. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 6 आल्यानंतर तिसरा चेंडू निर्धाव येत असताना पाहायला मिळतोय. नामदार चषकाचा आज रंगला जल्लोष भारी. लोणीच्या मातीमध्ये उसळली जल्लोषाची नवी उभारी. युवा नेते सुजय दादांच्या नेतृत्वाखाली या स्पर्धेचं आयोजन आणि सुजय दादांच्या नेतृत्वाखाली रंगलाय आज क्रिकेटचा सोहळा खास. आणि नामदार चषकाच्या मैदानावर जिंकणार आज प्रत्येक श्वास. पहिलं षटक सुहास पवार, स्ट्रायकर एंडकडे फलंदाज. आपण बघू शकतो शुभम गीते संगमनेरच्या आश्वीचे खेळाडू आहेत. गतवर्षी याच मैदानावर मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार शुभम गीतेने मिळवला होता. ते स्ट्रायकर एंडकडे पाहायला मिळतात. फुलर लेंथवर चेंडू टाकण्यात आलाय. फ्लाय स्लिपमध्ये फिल्डर आहेत, बॉल अडवतील, तिकडे धाव मिळणार आणि निर्धाव चेंडूची सांगता. परंतु गोलंदाजी करत असताना कल्याणचा अभिमान, कल्याणचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर ज्यांनी झळकावलंय आणि सगळ्यात जास्त आयकॉन टुर्नामेंट खेळणारे खेळाडू म्हणून सुहास पवार यांच्याकडे पाहिलं जाते आणि ते पहिलं षटक घेऊन आलेत. परंतु समोर जर आपण बघितलं तर शुभम गीते स्ट्रायकर एंडकडे यावेळेस लॉफ्ट केलाय, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. गोलंदाजाला आसमान दाखवलंय आणि लोणी प्रीमियर लीगच्या मेगा फायनलचा पहिला षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. टाकला, एक पाय पुढे टाकला, त्यानंतर मागचा पाय थोडासा वाकवला आणि लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह करत बॉलला सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. मान्यवरांची मांदियाळी मुख्य मंचावर आपल्याला पाहायला मिळते. आलेल्या सर्व मान्यवरांचं मनापासून स्वागत. तुम्ही फक्त आला नाही तर तुम्ही या स्पर्धेची शोभा वाढवली आहे. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत असणार आहे. धावफलकावर नजर टाकत एकूण धावसंख्या 12 वर जाऊन पोहोचते. सुहास पवार बॉलिंग करण्याकरिता फुलर लेंथवर वेगात टाकलाय. मागे यष्टीरक्षक सुद्धा चुकलेत, परंतु फ्लाय स्लिपमध्ये फिल्डरचं कौतुक करावं लागेल. मला वाटतंय संदीप भांगरे त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण, धाव इकडे मिळणार नाही. या अगोदरच्या बॉलवर षटकार आला, परंतु शेवटचा चेंडू निर्धाव टाकत असताना सुहासला सुद्धा आपण पाहिलं. पहिला ओव्हरचा खेळ पूर्ण झाला. शिवगर्जना प्रतिष्ठान संगमनेर लोणी या संघाची धावसंख्या बिनबाद 12 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. एका बाजूला शंभूराजे 11 घोगलगाव, दुसऱ्या बाजूला शिवगर्जना प्रतिष्ठान लोणी संगमनेर. निखिल गुंजाळ, स्वप्नील वरपे, देवीदास वदक अर्थात जॉन्टी वदक यांचा संघ शिवगर्जना प्रतिष्ठान. तर दुसऱ्या बाजूला साईशा ट्रेडर्स महेश मगर यांचा संघ शंभूराजे 11 गोगलगाव. बघूयात या स्पर्धेच्या फायनलमध्ये आलेले हे 2 संघ आता कोणता संघ या स्पर्धेचा विजेता होतोय. एक गोष्ट आवर्जून इकडे सांगावी लागेल. शिवगर्जना प्रतिष्ठान या संघाने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एकही पराभव पाहिलेला नाही. अपराजित तो संघ राहिलाय. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण बघितलं तर शंभूराजे 11 गोगलगाव या संघाने देखील सगळ्या क्रीडा रसिकांचं लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि ते 2 ताकदवान संघ एकमेकांच्या विरुद्ध. पहिला क्वालिफायर मध्ये सुद्धा हे 2 संघ आज एकमेकांच्या आमने सामने होते. तिथे शिवगर्जना प्रतिष्ठान संघाने शंभूराजे 11 गोगलगावला पराभूत केलं होतं. आता त्याचा वचपा काढला जाणार की मात्र इथे याही मॅचमध्ये शिवगर्जना प्रतिष्ठानची टीम त्यांना पराभवाला सामोरं जावं लावणार ते मात्र इकडे आपल्याला पाहावं लागेल. यावेळेचा बॉल चांगल्या टप्प्यावर होता. स्क्वेअर लेग मध्ये प्रयत्न तर खूप चांगला करण्यात आलाय. तिकडे फिल्डर होते.
असा कसा पठ्याचा तोल फसला, डावलली हातातली संधी कारण झेल सुटला. विजय मापारी पाटील उर्फ पप्पू शेठ सांगताय, अरे इसको जल्दी वहां से हटाओ. प्रयत्न खूप चांगला तिकडे बघायला मिळाला, जजमेंट खूप चांगलं बघायला मिळालं आणि रिॲक्शन टाइम फार कमी होता. 1 फॉर द ओव्हर देण्यात आलाय, 1 बाउटचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. 5 मिनिट आणि 40 सेकंद आतापर्यंत झाली आहेत. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज शुभम गीते. अकोल्यावरून आमचे सहकारी मित्र अकोले प्रीमियर लीग या स्पर्धेचं आयोजन सातत्याने जे करत असतात आणि फोटोग्राफी क्षेत्रातलं एक मोठं नाव अजित वागचौरे आणि सुयश लांडगे अकोलेवरून उपस्थित होत आहेत, त्यांचंही स्वागत. यावेळेस वाह, जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट केलाय. जागेवर उत्तर देण्याची ताकद असूनही संयमाचा डाव टाकावा लागतो. नियोजनाला थोडा वेळ देऊन का होईना कार्यक्रम मात्र टप्प्यातच करावा लागतो आणि तो कार्यक्रम टप्प्यात आल्यावर शुभमने केलाय षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. थँक्यू. एक सूचना आहे, महिला कक्षामध्ये अजूनही काही पुरुष वर्ग आम्हाला पाहायला मिळतोय. कृपा करून विनंती राहील, ऑन स्क्रीन महिला कक्षात पुरुष वर्ग दिसतोय, त्यामुळे तिथं कोणी बसू नका पुरुष वर्गाने. थँक्यू. चांगला बॉल इकडे आपण बघितलं तर कमबॅक संतोष मगर यांनी सुद्धा केलं. वाईट यॉर्करचा प्रयत्न केला होता, एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला ढकललं. पण 8 ओव्हरची मॅच आहे आणि 8 ओव्हरच्या मॅचमध्ये जर बघितलं तर संयम दाखवावा लागतो, आक्रमकता दाखवावी लागते. फॅमिली असेल तर आपण बसून दिलेलं आहे, पण माझ्याकडे ज्या सूचना आलेल्या आहेत की फॅमिली नसतानाही काही पुरुष वर्ग बसतोय, त्यामुळे विनंती राहील तिथं फक्त फॅमिली आणि महिला कक्ष आहे, तिथं इतरत्र कोणी बसू नका किंवा तिथे कोणी आजूबाजूला इतर पुरुष वर्गाने उभं राहू नका, हा जोडून विनंती राहील. थँक्यू. वाह, चांगला बॉल थोडासा कमी गतीने पूर्णपणे बीट झालेत फलंदाज हर्षल भांगे. पहा, प्रेक्षकांची गर्दी सुद्धा, प्रेक्षक गॅलऱ्या फुल झालेल्या आहेत आणि आज या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी तरुण वर्ग मोठ्या संख्येने आलाय, ज्येष्ठ मंडळी मोठ्या संख्येने आहे, त्याचबरोबर लहानगे सुद्धा आलेत आणि महिला भगिनींची सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळते. आज 50 रुपयांचं कुपन जर तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला इलेक्ट्रिक स्कूटी सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून जिंकता येणार आहे. आम्ही प्रेक्षकांना सुद्धा नाराज केलेलं नाहीये या स्पर्धेमध्ये. लॉफ्ट केलाय, मिड विकेट रिझन मध्ये बॉलला खेळलेत आणि क्षेत्ररक्षक तिकडे प्रयत्न करतात. क्षेत्ररक्षकाचे प्रयत्न पडतात कमी, फलंदाजाला मिळते 4 धाब्यांची हमी. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका, हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. चांगला स्ट्रोक होता, लेंथ पर्यंत गेले, तिथून बॉलला उचललं, खाली क्षेत्र निवडलं, वेगवेगळ्या गॅलरीमधून प्रेक्षकांना घेतात. सगळ्यांचं मनापासून स्वागत असणार आहे. 24 धावा धावफलकावर कुठलाही फलंदाज बाद नाही आहे. आज आपण जर बघितलं तर अकोल्यावरून सुद्धा खूप मोठा आमचा मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. आमचे साहिल कोंडार सुद्धा आले, त्यांचंही स्वागत असणार आहे. तर धावफलकावर 24 षटक क्रमांक 2चा खेळ अंतिम टप्प्यामध्ये वेगवेगळ्या वैशिष्ट्यांनी ही स्पर्धा नटली. या प्रेक्षकांसाठी सुद्धा भरघोस बक्षिसं, संघमालकांसाठी भरघोस बक्षिसं, खेळाडूंसाठी भरघोस बक्षिसं. विशेष एक गोष्ट पाहायला मिळाली यावर्षी 8 ओव्हरच्या मॅचेस, हे सुद्धा एक वेगळं वैशिष्ट्य आहे. आखूड टप्प्याचा बॉल मिड ऑन आणि मिड ऑफ या दोघांच्या मधनं बॉल मात्र सरळ सीमारेषेच्या पलीकडे शानदार फटका, चौकार प्राप्त केला जातोय. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका, हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. 2 ओव्हरचा खेळ सुद्धा पूर्ण झालाय आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर आपण नजर टाकूयात. 28 धावा धावफलकावर 9 मिनिटे आणि 30 सेकंदांचा वेळ आपण 2 ओव्हरसाठी घेतलेला आहे, याची सुद्धा काळजी घ्या. प्रेक्षकांसाठी या दरम्यान जे बक्षीस आहे की तुम्ही षटकाराचं रूपांतर झेलामध्ये करा. 2 हातात झेल घेतला 200 रुपयाचा प्राईज आहे, 1 हातात झेल घेतला तुम्हाला 500 रुपयाचा प्राईज आहे. पुरुष वर्गाला बक्षीस ठीक आहे, महिला वर्गाचं काय? महिला वर्गात तुम्ही जरी झेल घेतला मैदानाच्या बाहेर तर एखाद्या महिलेकडून झेल जर झाला तर त्या महिलेसाठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस आहे. आणि ही जी सगळी बक्षीस आहेत, ही सगळी बक्षिसं कैलासवासी बाबासाहेब गोपीनाथ पाटील आहेर यांच्या स्मरणार्थ आदरणीय या स्पर्धेचे मास्टर माइंड आदरणीय सुशांत आहेर पाटील यांच्या माध्यमातून ही सगळी बक्षीस आहे. 2 हातात झेल 200 रुपये, 1 हातात झेल 500 रुपये,
महिला वर्गाने जर झेल जर घेतला 1000 रुपयाचं बक्षीस. थँक्यू. ऑर टू कम बॉक्स. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. बॅटिंग पॉवर प्ले. आता तिसरं षटक आपल्याला पाहायला मिळेल. यस संतोष भालेराव सरांनी सुद्धा इशारा दिलाय. प्रेक्षकांसाठी अवर्णनीय पर्वणी राहिली आहे. गेली 6 दिवस 6 रात्र प्रेक्षकांनी सुद्धा या स्पर्धेचा खूप सारा आनंद घेतला आणि आज मेगा फायनल पर्यंत आपण आलोय. यावेळेस चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. स्क्वेअर लेग मध्ये बॉलला खेळलेत आणि तिकडे क्षेत्ररक्षक बरेचसे दूर होते. बॉलला वळवलंय आणि पळवलंय सुद्धा सीमारेषेच्या पार. 4 धावा. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. या ओव्हरची सुरुवात सुद्धा चौकाराने झाली आहे. सुहास पवार आले आणि शुभम गीतेने त्यांच्या विरुद्ध एक चौकार ठोकला. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. सुहास पवारला पुनरागमन करावं लागेल. रिव्हर्स करण्याचा अटेम्प्ट इकडे राहिला होता परंतु यशस्वी नाही झालेत. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. 7 डेज लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं टेलिकास्ट या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. 10 कॅमेऱ्यांच्या साह्याने या स्पर्धेला प्रेक्षकांपर्यंत दाखवलं गेलं. मैदानात घडणारा प्रत्येक क्षण कॅमेरामॅनने टिपला, प्रेक्षकांपर्यंत दाखवला. त्यामुळे निश्चितच आम्ही 7 डेज लाईव्हच्या टीमचं सुद्धा कौतुक करणार आहोत. आणि आज प्रेक्षकांसाठी एक बक्षीस 7 डेज लाईव्हची टीम घेऊन आली आहे. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल खेळलाय. सिबान शेख बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. तोपर्यंत 2 पूर्ण करण्यात आलं. 2च्या मदतीने धावसंख्या पुढे जाणार आहे. 34 धावा धावफलकावर. कुठलाही फलंदाज बाद नाहीये. पहिल्या विकेटसाठी खूप चांगली भागीदारी. म्हणजे या स्पर्धेमध्ये या 2 फलंदाजांनी एक विक्रम सुद्धा केलेला आहे. पहिल्या विकेटसाठी या 2 फलंदाजांनी 100 पेक्षा अधिकची भागीदारी केली आहे. एका बाजूला संगमनेरच्या आश्वीचे शुभम गीते तर दुसऱ्या बाजूला आपल्या लोणीचे सुपरस्टार कॅप्टन हर्षल भांगे. परंतु समोर सुहास पवार बॉलिंगसाठी. शॉर्टबॉलचा वापर मिड विकेटमध्ये बॅकलिफ्टला थोडंसं खाली केलं. फिल्डर नाहीयेत मागे आणि 2 क्षेत्ररक्षक मात्र बॉल अडवण्याच्या प्रयत्नात आहेत. आबा तांबे यांचं कौतुक करावं लागेल. पायांच्या साह्याने बॉलला खूप चांगल्या पद्धतीने स्टॉप केलंय. तोपर्यंत धावा इकडे 2 पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये देखील तुम्हाला प्रभाव टाकावा लागेल. फलंदाजी, गोलंदाजी आणि त्याही पलीकडे चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागतं. कारण क्षेत्ररक्षण हा क्रिकेटचा अविभाज्य घटक आहे, महत्त्वाचा अंग आहे. त्यामुळे तुम्हाला फिल्डिंग सुद्धा चांगली करावी लागेल. आज 7 डेज लाईव्हला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. 7 डेज लाईव्ह बद्दल तुम्हाला काय वाटतंय. जर कमेंट आम्हाला आवडली तर आम्ही तुम्हाला एक गिफ्ट देणार आहोत. यावेळेस रिव्हर्स. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. शुभम गीते थांबायला तयार नाहीत. हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. एक सदाबहार स्ट्रोक. 4 धावा. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य सुहास पवार यांच्या विरुद्ध या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च करण्यात आला. पुढचा बॉल. यावेळेस फॉलिंग स्वीपचा प्रयत्न राहिला होता. फिल्डर बॉलवर येत आहेत तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होताना दिसणार नाही. 1 धाव पूर्ण होईल आणि षटक क्रमांक आपण पाहिलं तर इकडे 3चा खेळ पूर्ण झालाय. 3 ओव्हर नंतर शिवगर्जना प्रतिष्ठान लोणी संगमनेर बिनबाद 41 धावा धावफलकावर. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण झाल्यानंतर आणि 3 ओव्हरसाठी तुम्ही 13 मिनिटे आणि 52 सेकंद घेतली आहेत. त्याची दखल घ्या. चला तर मग वाट कसली बघताय. आपला मोबाईल हातात घ्या आणि यूट्यूबवर जा आणि 7 डेज लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर कमेंट करा. कोण होणार नामदार चषक 2026चा विजेता. तुम्ही 7 डेज लाईव्हच्या कमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत ती माहिती द्या. बघूयात कुणाची कमेंट बरोबर असणार आहे. आणि आज 7 डेज लाईव्हच्या माध्यमातून एक गिफ्ट सुद्धा प्रेक्षकांमध्ये दिलं जाणार आहे. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि विशेष म्हणजे कमेंट्स तुम्ही करा. या लाईव्ह टेलिकास्टबद्दल तुम्हाला काय वाटतंय आणि जर ती कमेंट्स आम्हाला आवडली तर आम्ही तुम्हाला एक गिफ्ट सुद्धा या ठिकाणी देणार आहोत. 3 ओव्हर पूर्ण 41 धावा धावफलकावर. हा आमचा मुख्य मंच आपल्याला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं, ज्यांनी आपल्याला सहकार्य केलं आणि ज्यांच्या योगदानामुळे ही क्रिकेटची स्पर्धा आज महाराष्ट्रात एक वेगळा लौकिक कमावत आहे, ही सगळे मान्यवर मंडळी आहेत. त्यामुळे या सगळ्यांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. 3 ओव्हर पूर्ण झाल्यात. 3 ओव्हर नंतर 41 धावा 14 मिनिटे आणि 55 सेकंद आतापर्यंत तुम्ही वेळ खर्च केला 3 ओव्हरसाठी. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन
व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर 3 ओव्हर 41 षटक क्रमांक 4 घेऊन गोलंदाज सोमनाथ तनपुरे ज्यांनी या स्पर्धेमध्ये खूप चांगली गोलंदाजी केली. हा बॉलिंग कार्ड त्यांचा आपल्याला दाखवला जातोय. तर सोमनाथ तनपुरे येथे आहेत आता बॉलिंगसाठी. स्ट्रायकर एंडकडे फलंदाज शुभम गीते. इथे थोडासा वेगळा प्रयत्न राहिलाय पण सध्या डेड बॉलची घोषणा केली आहे. 4थं षटक सुरू झालं. आपण बघितलं सोमनाथ तनपुरे थोडीशी तत्परता दाखवण्याच्या प्रयत्नात होते परंतु तिकडे डेड बॉलची घोषणा होत असताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. 41 धावा धावफलकावर. आज जिथे बघावं तिथे प्रेक्षक आहेत. प्रेक्षक गॅलऱ्या फुल झाल्यात आज. रिव्हर्स या ओव्हरची सुरुवात सुद्धा चौकाराने झाली आहे. हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय शुभम गीते यांच्या बॅटमधून. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता. फुल टॉस बॉल. त्याला योग्य ती दिशा दाखवली आणि शुभम गीतेने चेंडूला दाखवली दिशा. चेंडूने पार केली सरळ सीमारेषा. या ओव्हरची सुरुवात सुद्धा चौकारानं होते. धावा फलकावर 45 धावा. सोमनाथ कमबॅक करावं लागेल. फुलर लेंथवर चांगला ड्राईव्ह केला परंतु मागे फिल्डर एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉल अडवलं जातं. आबा तांबे यांच्याकडे बॉल गेला. लगेचच मागच्या प्रेक्षकांचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकायला मिळाला. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न होतोय कारण थोडंसं फंबल झालं. थोडासा फंबलवर 2 रन मुकम्मल आणि धावा संकेत सुद्धा होतोय बदल. धावा फलकावर 46 धावा. लोणी प्रीमियर लीग आज या स्पर्धेची शेवटची रजनी. 6वी रात्र या स्पर्धेची इकडे संपन्न होत असताना आणि फायनलचा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जिंकणार या स्पर्धेची मेगा फायनल आणि कोणता संघ मालक जिंकणार अल्टो 4 व्हीलर कार ते ठरवणारा हा सामना. त्यावेळेस सुद्धा तोच प्रयत्न राहिला होता परंतु डेड बॉल इकडे सुद्धा देण्यात आलाय. धावफलकावर जर आपण नजर टाकली तर एकूण धावसंख्या 47 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतात. सोमनाथ त्यांच्या विरुद्ध शुभम गीते. रिव्हर्स परत एकदा केला जातोय परंतु यावेळेचा फटका फसलेला आहे आणि सिब्बान शेख तिथे चूक करणार नाहीत. प्राइजलेस विकेट. मोठी विकेट इथे आली आहे आणि सोमनाथ तनपुरे यांनी मोठा मासा गळाला लावलाय. सोमनाथ तनपुरेने टाकलाय फासा आणि गळाला लागलाय शुभम गीते हा मोठा मासा. 38 पर बाद. डीजे अरे का वाजव ना. संधी साधनी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. काय कमबॅक केलंय पहा. या अगोदर रिव्हर्स मध्ये ते यशस्वी झाले होते परंतु आता त्यांना परतावं लागलेलं आहे. फलंदाज शुभम गीते बाजून परतलेत. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय SP दादा आहेर आणि सन्माननीय जालू मामा मापारी आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. नामदार चषकामध्ये आपलं मनपूर्वक असं स्वागत असेल आणि दोन्ही अतिथी मान्यवरांना माझी विनंती असेल आपण मुख्य व्यासपीठावरती या आणि स्थान पण नवा. थँक्यू. ओ टू कॉम बॉक्स. 18 मिनिट आणि 32 सेकंद पूर्ण झाली आहेत. 3.3 षटकांचा खेळ संपलाय. 47 धावा धावफलकावर आणि आता फलंदाजी करण्यासाठी छत्रपती संभाजीनगरचे सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. नाव मोहम्मद हैदर. मिड विकेट मध्ये बॉलला खेळलं. एक धाव पूर्ण होते. दुसरीचाही प्रयत्न करण्यात आलाय. थ्रो तर खूप चांगला होता. आता बघायचंय हर्षल आपल्या घरामध्ये सुरक्षित पोहोचलेत का. त्यासाठी आता तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली आहे. स्ट्रोक चांगला खेळला होता. लोवर फुल टॉस त्याला फक्त दिशा दिली. मिड विकेट मध्ये बॉलला उचललं. स्क्वेअर लेग वरून फिल्डर आले होते. तिथे क्षेत्ररक्षकाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. अक्षय होते आणि तिकडे आपण बघितलं तर चांगली फिल्डिंग थ्रोच सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने करण्यात आलाय आणि फलंदाज सुरक्षित आहेत. 2 धावा इथे पूर्ण केल्याही जात आहेत. बघा ही दृश्य सुद्धा दाखवली गेली आहेत. 49 धावा. एक फलंदाज माघारी परतल्यानंतर सोमनाथ तनपुरे गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडकडे मोहम्मद हैदर. लांब लांब षटकार मारण्यासाठी ओळखले जातात तेच आता स्ट्रायकर एंडकडे. पहा प्रेक्षकांची मोठी गर्दी आहे आज या स्पर्धेच्या निमित्ताने. गणपती मंदिर, BPED कॉलेज, सादतपूर रोड, लोणी खुर्द इथेच ही स्पर्धा सुरू आहे. नामदार चषक. यावेळेस थोडंसं वेट केला होता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टम्पच्या खूपच बाहेर. व्हाईट बॉलचा इशारा आणि या अतिरिक्त धावेने 50 धावा पूर्ण झालेल्या आहेत. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. या महिला भगिनी मोठ्या संख्येने आल्यात. सगळ्यांचं आम्ही स्वागत करतो. रिव्हर्स बॉलला उडवलंय. नाही 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 उडवलं नाही. बॉलला तुडवलंय
आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय, मारून मारून लालही केलंय. 6 धावा. फटका असा द्वादार, हा मारला षटका. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटका. आणि बॉलला हरवलंय सुद्धा. तीन 3.5 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 56 धावा धावफलकावर. मोहम्मद हैदर यांच्या बॅटमधून षटकार येताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या निमित्ताने ज्या मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झाले त्यामध्ये आदरणीय स्वप्नीलभाऊ मुसळे, त्यानंतर शिवमजी घोडगे, त्याबरोबर शिवमभाऊ मुसळे या सगळ्या मित्रपरिवाराचं मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. जीत के लिए बस जुनून चाहिए, आत्मविश्वास रगों में खूब चाहिए, ये आसमां भी आएगा जमी पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. आणि आज इथे दोन्ही संघांना ते दाखवून द्यावं लागेल. 3.5 षटकं संपली आहेत. धावा येत आहेत. एक विकेट जरी गमावली असली, मोहम्मद हैदर आले, त्यांनी सुद्धा रिव्हर्स अटेम्प्ट करत षटकार वसूल केला. धावा फलकावर 56 धावा. बॉलर तयार होत आहेत. त्यामुळे सुद्धा बिग हिट करण्यात आलाय. काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉल. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. एक टप्पा मैदानात पडतोय, दुसरा मैदानाच्या बाहेर. चौकार. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका, हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय ज्यांचं या ठिकाणी आगमन झाले आदरणीय महेशजी विखे पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करतो. आणि मुख्य अतिथी कक्षामध्ये हात जोडून काही मित्रपरिवाराला विनंती राहणार आहे. मुख्य अतिथी कक्षामध्ये या मुख्य मंचावरती एक विनंती आहे की ज्यांना आपण निमंत्रण दिलेलं आहे, ज्यांचं योगदान आहे, अशाच मित्रपरिवाराने या ठिकाणी स्टेजवरती बसावं. कारण बराचसा मित्रपरिवार आलाय बसलाय ठीक आहे, पण बरेचसे पाहुणे मंडळी जे पाठीमागच्या बाजूला उभे आहेत ते पाहत आहेत की जागा शिल्लक नाही आहे, त्यामध्ये पलीकडच्या बाजूला फक्त उभे आहेत. त्यामुळे विनंती राहील ज्यांचं योगदान या स्पर्धेसाठी दिलेलं आहे, ज्यांचं योगदान आहे, ज्यांचं सहकार्य आहे आणि ज्यांना स्पेशली निमंत्रण माननीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्र मंडळाच्या माध्यमातून आहे, त्यांनीच या ठिकाणी स्टेजवरती थांबावं ही आज जोडून विनंती आहे. धन्यवाद. हर्षल भांगे यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी स्वप्नील मुसळे, सुशांत आहेर पाटील आणि गोडगे साहेब यांच्या वतीने 5,000चं बक्षीस आहे. AB टर्फ स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीने आपल्याला ड्रिंक्स ब्रेक या स्पर्धेमध्ये महेश भाऊ वाघे पाटील, माजी उपसरपंच निर्मळ पिंपरी यांचं सुद्धा अनमोल सहकार्य या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. बेस्ट बॅटरसाठी रोहित ब्राह्मणे साहेबांनी आपल्याला सौजन्य दिलं. बेस्ट बॉलरसाठी स्वप्नील वरपे पाटील. बेस्ट फिल्डरसाठी ज्यांनी वॉच आपल्याला दिली आहे गणेश वॉच लोणी बुद्रुकचे सरोजी साबळे पाटील. बेस्ट लोकल प्लेअर स्थानिक खेळाडू जो उत्कृष्ट खेळ करणार आहे त्याला बाळासाहेब मेहेर सर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक यांच्या वतीने पुरस्कार दिला जाणार आहे. मॅन ऑफ द सिरीजसाठी इलेक्ट्रिक बाईक दिली जाते सुरदेंद्र आहेर पाटील संचालक बँक लोणी. ड्रिंक्स ब्रेकसाठी एबिटर स्पोर्ट्स अकॅडमी. यूट्यूब लाईव्हसाठी ज्यांनी सौजन्य आपल्याला दिलं ग्रामपंचायत सदस्य लोणी खुर्द शरद भाऊ आहेर पाटील. त्याचबरोबर पाणी जार सौजन्य श्रीराम विखे पाटील यांच्या वतीने आपल्याला सौजन्य मिळालेलं आहे. मुख्य ट्रॉफी स्वप्नील मुसळे पाटील आणि गोरक्ष लोखंडे यांच्या वतीने आपल्याला मिळाली आहे. 24 मिनिटे आणि 30 सेकंदांचा वेळ सुद्धा आता झालाय. सिबान शेख बॉलिंगसाठी आलेत. बाउंड्री रोपसाठी विजूभाऊ गोडसे पाटील. LED स्क्रीनसाठी संदीप घोगरे पाटील अनमोल सहकार्य रामभाऊ जाधव पाटील. साऊंड सिस्टीमसाठी कैलास विखे पाटील. योगेशजी कुऱ्हाडे यांनी खेळाडू कक्ष आपल्याला दिलेत. महिला गॅलरी नानासाहेब उर्फ बंडूभाऊ दिघे पाटील. लकी ड्रॉसाठी स्कूटी विजय मापारी पाटील अनमोल सहकार्य भाऊसाहेब तुबे सूर्यपुत्र आर्ट्स यांनी आपल्याला स्पर्धेमध्ये सहकार्य केलं आहे. त्यामुळे चांगला बॉल तितक्या चांगल्या पद्धतीने खेळलाय. फिल्डर बरोबर याच्या प्रयत्नात आहेत. बॅकवर्ड पॉईंटवरून येत आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी केलाय. 2 धावा तिथे पूर्ण होत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. प्रेक्षक पहा आज जिथे बघावं तिथे प्रेक्षक आहेत आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद ते घेत आहेत.
अनमोल सहकार्य भाऊसाहेब दुबे, सूर्यपुत्र आर्ट्स, LED स्टम्पसाठी जावेद फकीर, मोहम्मद शेख, अक्सा पेंट्स, लोणी बुद्रुक, साई समर्थ सिमेंट प्रोडक्टचे सतीश खर्डे, अमोल थोरात, ज्ञानेश्वर खर्डे यांचं सुद्धा विशेष सहकार्य आपल्याला या स्पर्धेसाठी राहिलेलं आहे. पाक गॅलरीमधून आवाज येत आहेत. यावेळेस थोडासा वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. फाईन लेगमध्ये फिल्डर आहेत, बॉलवर आले, धाव मिळणार नाही, निर्धाव चेंडूची सांगता. सिबान शेखने या स्पर्धेमध्ये खूप प्रभावित केलंय. हर्षल भांगे याच्यासाठी एक बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. हर्षल भांगे जर या ठिकाणी अर्धशतक कंप्लीट करत असेल तर हॉटेल निवानचे ओनर आणि हॉटेल निवान आणि शिरसा स्पोर्ट्स या संघाचे संघ मालक आदरणीय हनुमंत शेठ गव्हाणे पाटील यांच्या वतीने 5,000 रुपयाचं बक्षीस राहील हर्षल भांगेच्या अर्धशतकासाठी. धन्यवाद. 62 धावा, एक खेळाडू माघारी परतलाय. संगमनेरच्या निमोनचे वेगवान गोलंदाज सिबान शेख यावेळेस त्यांच्या विरुद्ध रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला गेला होता. बॉल प्रचंड वेगात आणि शरीरावर जाऊन आदळलाय. डॉट बॉलची नोंद या ठिकाणी पाहायला मिळते. आज पहिल्याच मॅचमध्ये आपण सिबान शेख यांना बघितलं, 2 ओव्हर टाकल्यात, 5 धावा दिल्यात आणि 2 विकेट मिळवल्या होत्या. आता सुद्धा 4 बॉल टाकलेत, फक्त 2 धावा दिल्यात आणि इथं थोडंसं पुनरागमन करण्याचा प्रयत्न सिबान शेख यांनी केलेला आहे. 62 धावा, षटक क्रमांक 5 सुरू असताना 8 ओव्हरची मॅच आहे. किती धाव्यांपर्यंत शिवगर्जना प्रतिष्ठान टीम जाईल हा देखील प्रश्न आपल्या सर्वांच्या समोर आहे. समोर ऑन ड्राईव्ह केला, फिल्डर लॉंगॉनवरून येतात बॉलवर. एकदा पूर्ण करत असताना हर्षल भांगे या खेळाडूबद्दल आपण सातत्याने चर्चा करतोय. आपल्या लोणी 1 टीमसाठी सुद्धा सातत्याने खूप चांगला परफॉर्मन्स आपल्याला हर्षल भांगे यांचा पाहायला मिळत असतो आणि आज या स्पर्धेमध्ये त्याची बॅट बोलली आहे. निश्चितच आज सगळ्यांना त्याने प्रभावित केलं. आज त्याने आपल्या बॅटिंगमधून सगळ्यांना उत्तर दिलं आणि कौतुकास्पद इनिंग आज त्याने या स्पर्धेमध्ये खेळली आहे. सिबान शेख बॉलिंगसाठी तयार होत आहेत. स्ट्रायकर एंडकडे मोहम्मद हैदर ज्यांनी एक रिव्हर्स अटेम्प्ट करत षटकार ठोकलाय आणि ते 12 या धावत संख्येवर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या बाजूला संगमनेरचे वेगवान गोलंदाज सिबान शेख यावेळेस हलक्या हाताने त्यांच्या विरुद्ध फक्त संयमच दाखवला फलंदाजांनी. एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला ढकललं, 2 धावा तिकडे पूर्ण करण्यात आल्या आणि या 2 धाव्यांच्या मदतीने धावसंख्या पुढे गेली. सिबान शेख यांनी या ओव्हरमध्ये फक्त 5 धावा दिल्यात. जबरदस्त गोलंदाजी आणि कमबॅक केलंय. 60 धावा होत्या, 4 ओव्हर नंतर 60 होत्या, 5 ओव्हर नंतर 65 झाल्यात. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून 28 मिनिटे इथे पूर्ण झाली आहेत. 5 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय आदरणीय आमचे SP दादा आहेर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. SP दादा आहेर पाटील आपलं मी मनापासून स्वागत करतो. आदरणीय आपले सर्वांचे लाडके मामा आदरणीय आमचे जालिंदर मापारी मामा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मी मनापासून या ठिकाणी सहर्षाचं स्वागत करतो. माधवजी कदम साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. त्याबरोबर आदरणीय महेशजी लोखंडे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत, त्यांचं मनापासून या ठिकाणी सहर्षाचं स्वागत. धन्यवाद. तर एक महत्त्वाची सूचना आहे की आपण या फायनल मॅचसाठी म्हणजे आयोजक कमिटीची सूचना आहे की फायनल मॅचमध्ये आपण टायमर जो लावलेला आहे तो टायमर आपण इथे आता थांबवतोय. आपण ही मॅच जी आहे ती विदाऊट टायमरची खेळवतोय. तर जाऊया दबड मॅचच्या दिशेने. गोलंदाजीसाठी 6वं षटक घेऊन संतोष मगर तयार होत आहेत. माफ करा, आबा तांबे गोलंदाजीसाठी येत आहेत. फुल टॉस गोलंदाजाचा इथे जर पाहिलं तर फुल टॉस आणि स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक अंकुश शेकडे सर बॉलच्या खाली. हर्षल भांगे यांचा खेळ इथे संपतोय. दुसरा धक्का, दुसरी विकेट. फलंदाज हर्षल भांगे 12 या धावसंख्येवर आउट. डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. फुल टॉस बॉल होता, इलिव्हेशन जास्त मिळालं. टायमिंग आपण जर बघितलं तर थोडंसं खराब होतं. स्क्वेअर लेगमध्ये अंकुश शेकडे सरांचं कौतुक करावं लागेल. खूप चांगला कॅच त्यांनी तिकडे कॅरी केला. सीमारेषेच्या जवळ झेल पकडत असताना जजमेंट घ्यावं लागतं आणि पहा काय जजमेंट घेतलंय. वेल जज कॅच. दुसरा धक्का हर्षल भांगे यांना परतावं लागतंय आणि आता नवीन फलंदाज
मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. पहा प्रेक्षक आज या स्पर्धेच्या निमित्ताने मोठ्या संख्येने आलेत. सेव्हन्स लाईव्हच्या माध्यमातून आमचे प्रेक्षक आलेले जे आहेत त्यांचं दाखवलं जातं. तर नवीन फलंदाज धनंजय भिंताडे आपल्याला बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. आज ज्यांनी अर्धशतक बनवलं आणि विशेष म्हणजे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये श्रीनगर के वीर या संघामध्ये सुद्धा आपण ज्यांना खेळताना पाहिलं आणि ISPL मध्ये पहिला 9वा ज्यांनी खेळला होता ते नाव म्हणजे धनंजय. आणि स्ट्रायकर एंडकडे आता ते बॅटिंगसाठी आलेले आहेत. समोर बॉलर तयार आहेत. ओहो, परंतु गोलंदाजी करण्यासाठी आबा तांबे यांनी धनंजयला पहिल्याच बॉलवर माघारी पाठवलंय आणि या मॅच मध्ये आबा तांबे हे नाव चर्चेत राहील. मनसुख भाई सुद्धा खूप असतात कारण आबा तांबेने कारनामाच तसा केलाय. धनंजय भिंताडे यांची मोठी विकेट शून्यावर आले होते, शून्यावरच चाललेत. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. आघात पर प्रतिघात कर, तू मात्र न संवाद कर. शब्दों की भाषा न समझते उनसे तू संग्राम कर. आज सामने ललकार भर, न छुप के तू कभी वार कर. अपनी स्वतंत्रता के लिए हर युद्ध तू स्वीकार कर. आणि तेच इकडे आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज दाखवत आहेत. HDFC बँकेचे मॅनेजर सन्माननीय सुरेशजी वरपे सर यांच्या वतीने जॉन्टी वदक यांच्या प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयांचा पुरस्कार. पहा प्रेक्षक मोठ्या संख्येने आनंद घेत आहेत. आमचे सिद्दीक भाई असतील, आमचे सोहेल तांबोळी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. सगळ्यांचं स्वागत. प्रवरा नगरचा मित्रपरिवार दिसतोय मला. आमचे शुभम थेटे ज्यांनी या स्पर्धेची डिझाईन खूप चांगल्या पद्धतीने बनवली. शुभम थेटे आपलं सुद्धा मनापासून स्वागत असणार आहे. 65 धावा, 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. फुलर लेंथवरचा बॉल एक्स्ट्रा कव्हरमध्ये खेळलाय. फिल्डर बॉलवर येतील तिकडे एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. बाब सेव्हन्स लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. विशेष म्हणजे तुम्ही कमेंट सुद्धा करा तुम्हाला टेलिकास्ट कसं वाटलं. आणि तुमचं टेलिकास्ट जर तुमची कमेंट जर आम्हाला चांगली वाटली तर आम्ही तुम्हाला निश्चितच सेव्हन्स लाईव्हच्या माध्यमातून एक गिफ्ट हॅम्पर सुद्धा आज या ठिकाणी देणार आहोत. या स्पर्धेमध्ये अनेकांचं योगदान राहिलं. सोमनाथ मंडप डेकोरेटर्स बाबळेश्वर आमचे DJ ऑपरेटर असतील, आमचे पंच जे निश्चितच प्रशंसनीय कामगिरी करताना पाहायला मिळाले. बॉल हवेत होता बॅकवर्ड पॉईंटमध्ये. फिल्डर तिकडे आपण बघितलं तर क्षेत्ररक्षकाला चेंडूने गुंगारा दिलाय, हुलकावणी दिली आहे. टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावा, चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनीत चौका. अनमोल सहकार्य ज्यांनी आपल्याला दिलं सन्माननीय रामभाऊ जाधव पाटील यांचं आगमन या ठिकाणी होतंय. हे पहा टॉस बॉक्समध्ये जे प्रेक्षक बसलेले आहेत आणि स्टेजच्या समोर जे प्रेक्षक उभे आहेत त्यांना विनंती आपण थोडंसं बाजूला व्हा आणि टॉस बॉक्समध्ये जे बसले तिथून आपण कृपया करून उठा ही आपल्याला विनंती असणार आहे. 5.4 ओव्हरचा खेळ आतापर्यंत पूर्ण झाला आहे. जिथे बघावं तिथे प्रेक्षक. आमचा छत्रपती 11 हस्तगाव यांची टीमसुद्धा आज 4थ्या क्रमांकावर राहिली आहे. त्यांचा सुद्धा चांगला खेळ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. मोहम्मद हैदर स्ट्रायकर एनकडे. शॉर्टबॉलचा वापर, वेग सुद्धा भरपूर होता या बॉलला. आबा तांबे यांनी खूप प्रभावित केलं. धनंजय भिंताडे यांची एक महत्त्वाची विकेट त्यांनी मिळवून दिली. त्यामुळे आता या सामन्यामध्ये कुठेतरी गोलंदाजी करणारी टीम शंभूराजे 11 गोकलगाव पुनरागमन करताना दिसते आणि कमबॅक तुम्हाला करावंच लागणार आहे कारण हा सामनाच तसा आहे. इथे फायनलचा थरार आहे. इथे या स्पर्धेमध्ये आलेला प्रत्येक खेळाडू या स्पर्धेला जिंकण्यासाठी आलाय. स्वप्न प्रत्येकाचं मोठं आहे. स्लोवर 1 पिक केलाय आणि बॉलला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे उडवलंय आणि बॉल सीमारेषेच्या पार पाठवला जातोय. षटकार. 6 धावा. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. थँक्यू. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 6 ओव्हर नंतर 76 धावा धावफलकावर 3 फलंदाज बाद झालेले आहेत.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. 6 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय. 6 ओव्हर नंतर 76 धावा. आज फायनलचा थरार आहे आणि विशेष म्हणजे मोहम्मद हैदर चांगली बॅटिंग करतायत. बडे मॅच का बडा खिलाडी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि विशेष म्हणजे मागच्या काही सामन्यांमध्ये आपण बघितलं त्यांची बॅट थोडीशी शांत राहिली, परंतु या महत्त्वपूर्ण मॅचमध्ये चांगली बॅटिंग करत असताना मोहम्मद हैदर आपल्याला पाहायला मिळत आहेत. म्हणतात ना, रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलता है, जज्बा रखो जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. आणि ते आज आपल्या बॅटिंगमधून मोहम्मद हैदर दाखवत आहेत. HDFC बँकेचे मॅनेजर सन्माननीय सुरेशजी वरपे साहेबांच्या वतीने आणि उगले सरांच्या वतीने जॉन्टी वदक यांच्या प्रत्येक षटकाराला 1500. आमचा अकोलेचा सगळा मित्रपरिवार त्यांचंही स्वागत या ठिकाणी असणार आहे. सिबान शेख बॉलिंगसाठी आपल्याचा बॉल फक्त दिशा दाखवण्याचा प्रयत्न तिकडे केला गेला होता. मागे अक्षय दराडने चांगलं विकेट किपिंगचं काम पूर्ण केलं. हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. डॉट बॉलची नोंद या ठिकाणी केली जाणार आहे. महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री, आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे भाग्य विधाते. तसं जर बघितलं ना तर आपला राहाता तालुका हा सर्व क्षेत्रामध्ये पुढे आहे. आणि आपला हा राहाता तालुका क्रीडा क्षेत्रामध्ये कुठे मागे राहिला आहे. आपल्या राहाता तालुक्याच्या क्रीडा क्षेत्राच्या वैभवात मानाचा तुरा रोवणारी ही क्रिकेटची स्पर्धा. हे सगळे आमचे आयोजक निलेशदादा वरपे, सुशांत आहेर पाटील, सचिन हिंगे सर, निलेशदादा वरपे यांनी मात्र प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने बॉलला फक्त दिशा दिली. बुद्धिमत्तेचं क्रिकेट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, ते जॉन्टी वदक यांनी दाखवलंय. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा चौकाराने धावसंख्या 80 आकड्यावर जाऊन पोहोचते. गोलंदाजीसाठी सिबान शेख. या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतोय प्रवरनगर मित्रमंडळ आदरणीय संपत जाईभाऊ साहेब ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय विशालजी कदम साहेबांचं आगमन झाले. आदरणीय नितीनजी कदम साहेब ठिकाणी उपस्थित झालेत. त्याचबरोबर विशाल चव्हाण साहेबांचं आगमन या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. या सगळ्या प्रवरनगर मित्रमंडळाचं मनापासून स्वागत. अखूट टप्प्याचा बॉल होता. ब्लाइंड स्ट्रोक आपण त्याला म्हणू शकतो, कारण बॉलच्या लाईनमध्ये आल्याने क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, यशस्वी झालेले नाही आहेत. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील, सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आणि ज्यांच्यावर आता केरळ विधानसभेची जबाबदारी आहे, युवकांचे प्रेरणास्थान माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. आणि आज आपण जर पाहिलं ना तर ही स्पर्धा यशस्वीतेच्या दिशेने जाते. याचं साठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. धावफलकावर नजर टाकू. 80 धावा धावफलकावर. 7व्या ओव्हरचा खेळ सुरू असताना सिबान शेख टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर निघाला. सिबान शेखचा हा ऑफ ब्रेक डावखुर हाताच्या फलंदाजासाठी लेग ब्रेक होता. टप्पा पडल्यानंतर बॉल त्यांच्यापासून थोडासा दूर गेला. बॅट तर वेगात फिरवली, परंतु ते बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन करू शकले नाहीयेत. प्लेड अँड मिस. पुढे खेळण्याचा प्रयत्न, परत एकदा तेच. एक चौकार जरी आला असला, परंतु सिबान शेख या ठिकाणी पुनरागमन करतायत. गेली 26-27 वर्ष टेनिस बॉल क्रिकेटची सेवा करणारे संगमनेरच्या निमोनचे वेगवान गोलंदाज सिबान खालिद शेख, ज्यांनी फक्त संगमनेर नाही, महाराष्ट्र नाही, भारत देश नाही, आखादी देशामध्ये जाऊन सुद्धा 2016-17 आणि 2017-18 मध्ये दुबईमध्ये जाऊन सुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. ते सिबान शेख आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. परंतु समोर जॉन्टी वदक यावेळेस हलक्या हाताने बॉलला स्टिअर केले. फिल्डर कव्हर मधून जुनेद पटेल येत आहेत बॉलवर. एक धाव तिकडे पूर्ण करण्यात येते. या ओव्हरमध्ये सिबान शेख यांनी 5 धावा दिल्यात आणि त्याचा पूर्ण स्पेल जर आपण बघितला तर 2 ओव्हरमध्ये मुख्य मंच पहा. इथे अनेक मान्यवर उपस्थित आहेत. महेशजी वाघे पाटील असतील, आमचे शरदभाऊ आहेर पाटील असतील, सगळं मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने आली आहे. मान्यवरांची मांदी आली आहे, ज्यांनी आपल्याला या स्पर्धेसाठी अनमोल सहकार्य केलेलं आहे आणि ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आज ही क्रिकेटची स्पर्धा सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेते. ती स्पर्धा म्हणजे नामदार चषक लोणी प्रीमियर लीग. सिबान शेखने 2 ओव्हरचा स्पेल पूर्ण केला, 10 धावा दिल्यात.
पहिल्या ओव्हरमध्ये देखील 5 खर्च केल्या होत्या, या ओव्हरमध्ये देखील 5 खर्च केल्यात आणि आता सुहास पवार 2 ओव्हर 25. त्यांनी पहिल्या 2 ओव्हरचा विचार त्यांचा जर केला तर त्यांनी 25 धावा खर्च केल्या होत्या. परंतु सिबान शेखनं या मॅचमध्ये सुद्धा कुठेतरी पुनरागमन केलंय. 7 ओव्हर 81 धावा, 3 फलंदाज बाद झालेले आहेत. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली, 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो त्या मान्यवरांच्या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतंय की आपण नेहमी सांगत असतो की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे एका स्त्रीचा हात असतो आणि हे तितकंच या नावाला साजेशी कामगिरी होताना आपल्याला पाहायला मिळालेली एक अशी व्यक्ती ज्या महिलेवरती आम्हाला सातत्याने महाराष्ट्राच्या मातीला नाज असावा अशी व्यक्ती म्हणजेच रणरागिणी महिला बचत गटाच्या संस्थापिका आणि ज्यांचं मार्गदर्शन सातत्याने आपल्या या लोणी असेल, प्रवरा असेल किंवा त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रामध्ये राहता तालुक्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यासाठी ज्यांचं मार्गदर्शन लाभलंय त्या आदरणीय सौभाग्यवती धनश्रीताई सुजयदादा विखे पाटील ताईंच्या ठिकाणी आगमन झालंय. एकदा जोरदार टाळ्या वाजून या ठिकाणी ताईंचं आपण स्वागत करूया. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील यांचं आगमन या ठिकाणी होतंय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सौभाग्यवती शालिनीताई विखे पाटील यांचं आपण मनपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने करूयात. आज आवर्जून या स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी त्या उपस्थित राहिलेल्या आहेत, त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. 7.1 ओव्हर 82 धावा धावफलकावर मुख्य मंचावर आपण बघू शकता. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि लोणी येथील विखे पाटील कुटुंबातील एक प्रमुख नेत्या म्हणून आज त्यांच्याकडे आपण पाहतो. आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा ज्यांनी अतिशय यशस्वीपणे सांभाळली सौभाग्यवती शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील मुख्य मंचावर उपस्थित झालेले आहेत, त्यांचं पुन्हा एकदा शब्द सुमनांनी मनपूर्वक स्वागत. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम सामना सुरू आहे. एका बाजूला फलंदाजी करणारा संघ शिवगर्जना प्रतिष्ठान लोणी संगमनेर आणि त्यांच्या विरुद्ध शंभूराजे 11 गोगलगाव. शंभूराजे 11 गोगलगाव टीमने टॉस जिंकला होता, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं होतं शिवगर्जना प्रतिष्ठानला. 8 ओव्हरची मॅच आहे. 7.1 षटकांचा खेळ संपलेला आहे. 82 धावा धावफलकावर आहेत. शॉर्ट बॉलचा वापर, खाली क्षेत्र निवडलंय आणि बॉलला एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक्स्ट्रा पॉवर दाखवणारा फटका मोहम्मद हैदर यांच्या बॅट मधून चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंगे. पाहुणे मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. 7.2 ओव्हर इथे पूर्ण झाल्यात. 7.2 ओव्हर नंतर 86 धावा. मोहम्मद हैदर 8 चेंडूंमध्ये 28 धाव्यांवर नाबाद आहेत. यावेळेस देखील उंच उठवलाय बॉल आणि सरळ फेकून दिलाय. मुख्य मंचावर आलेल्या मान्यवरांचं या शानदार षटकाराने इथे मोहम्मद हैदर स्वागत करतायत. हिम्मत मत खोना, ऐसे ही चलते रहना, जिन्होंने कहा था तुम्हारे बस का नहीं है उन्हें कुछ करके दिखाना. आणि आज तेच दाखवतायत मोहम्मद हैदर. सिक्सर. फटका असा द्वादार हा मारला षटका. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटका. मोहम्मद हैदर यांच्या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी क्लासिक स्टोरीज फोटो स्टुडिओ अकोले अजित वागचोर यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. धावफलकावर 92 धावा हा आमचा मुख्य मंच. आज मान्यवरांची मोठी उपस्थिती आपल्याला लाभते. या स्पर्धेच्या निमित्ताने आवर्जून आपला अमूल्य वेळ मान्यवर देत आहेत. सौभाग्यवती शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाल्यात. यावेळेस समोर उडवलाय, काय स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. हा बॉल सुद्धा सीमारेषेच्या पलीकडे गोलंदाजाला आसमान दाखवलंय आणि फलंदाज मोहम्मद हैदर सांगतायत लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटका. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटका. बॅट
बॅट हातात, स्वप्न मनात आणि मैदान जिंकण्याची जिद्द उरात, मोहम्मद हैदर मात्र रंगात, असंच म्हणावं लागणार आहे. 98 धावा धावफलकावरती बनवल्यात, 3 फलंदाज माघारी परतलेले आहेत. यावेळेस सुद्धा मनगणाचा वापर केलाय आणि सीमारेषेच्या पार लागोपाठचा तिसरा षटकार. नाव आहे छत्रपती संभाजीनगरचे सिक्सर किंग. बॅटिंग मधून सांगतायत कहा पडे हो चक्कर में, कोई नहीं है टक्कर में. अजून एक षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. मोठमोठे गार केले गंमत मध्ये आणि तेच बॅटिंग मधून इकडे सांगत असताना अजित वागचौरे क्लासिक स्टोरीज यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाणार आहे. यावेळेस देखील क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय. फिल्डर मात्र दूर आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय. बॉलला ओहो हो, प्रयत्न तर खूप चांगला होता, परंतु बॉल आपण बघूयात आता अडवलाय का तिकडे. धावा इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. मला वाटतंय आता इकडे तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात येणार आहे. काय बॅटिंग केली आहे बघूयात आता. निर्णय काय येतोय. स्ट्रोक जर पाहिला तर थोडासा मिसटाईम होता. क्रॉस बॅटेड स्ट्रोक यावेळेस खेळण्यात आला होता आडव्या बॅटने. क्षेत्ररक्षक तिथे प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळाले. 2 फिल्डर सीमारेषेच्या जवळ बॉलला अडवण्याचा प्रयत्न करत होते आणि यस, पंचांचा निर्णय शेवटच्या बॉलवर चौकार. 4 धावा. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका, हा मारला चौकार. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौकार. या स्पर्धेतलं सगळ्यात वेगवान अर्धशतक, 12 चेंडूंमध्ये 50 धावा. मोहम्मद हैदर यांची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. परिंदों को नहीं दी जाती तालीम उड़ने की, वो खुद तय कर लेता है मंजिल आसमानों में, रखता है जो हौसला आसमान छूने का, उसे परवाह नहीं होती गिर जाने की. आणि आज बॅटिंग मध्ये ते दाखवलंय. 12 बॉल मध्ये 50 बनवल्यात, 108 झाल्यात, 109 धाव्यांचं टार्गेट. या स्पर्धेच्या निमित्ताने अगदी आपण पाहतोय नुकतेच ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळाले. त्यामध्ये आदरणीय सुरेंद्रदादा थोरात, बाळासाहेबजी पवार साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक स्वागत. आणि ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते व्यक्तींमध्ये निश्चितप्रमाणे सातत्याने ज्यांचं मार्गदर्शन आपल्याला लाभलं जातं. त्यामध्ये अगदी आपण पाहतोय आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष आणि ज्यांच्या नावाने महाबळेश्वरला सुद्धा आपण क्रिकेटची स्पर्धा पाहिली होती, अध्यक्ष मॅडम चषक, म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यामध्ये ज्या ज्यावेळेस क्रिकेटच्या स्पर्धा होतात त्यावेळेस ज्यांचं मार्गदर्शन लाभलं जातं त्या सौभाग्यवती शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी उपस्थित झाल्या. ताईंचे मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. आणि ताईंना विनंती राहील, ताई आपल्याला श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन संपन्न करायचं आहे. आपण प्रतिमेच्या पूजनासाठी या ठिकाणी समोर यावं ही विनंती राहणार आहे. त्याबरोबर अगदी आपण पाहतोय सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलरावजी विखे पाटील तसेच माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण उपाधीने सन्मानित असलेले लोकनेते डॉक्टर बाळासाहेबजी विखे पाटील यांच्या प्रतिमेचं पूजन आपल्या शुभास्या आपण संपन्न करावं अशी आपणास या ठिकाणी विनंती असणार आहे. महाराजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न केलं जात आहे. की म्हटलं जातं ना की जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली होती माझी महाराष्ट्राची माती, जाती जातीच्या वादात आणि तुकड्या तुकड्यात विभागली होती माझी महाराष्ट्राची माती, आणि महाराष्ट्राच्या मातीला एकवटणारा एक जागीरदाराचा बेटा होऊन गेला, नाव त्याचं राजा शिवछत्रपती. त्या राजांच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी संपन्न केलं जाते. सूचना असेल श्री शंभूराजे 11 गोगलगाव आणि शिवगर्जना प्रतिष्ठान लोणी दोन्ही टीम खेळपट्टीवरती जाऊन ताबडतोब उपस्थित राहा. फक्त प्लेइंग 11चे 11 प्लेयर जे आता मैदानाच्या आतमध्ये होते खेळायला, तेवढे 11 प्लेयर आपण या ठिकाणी मैदानाच्या खेळपट्टीवरती यायचंय. आरतीची तयारी झालेली आहे. मी डीजे विनंती करेल, महाराजांची आरती आपल्याला संपन्न करायची आहे. सगळ्यांनी आरतीसाठी उभं राहावं. आपल्या पायातल्या चप्पल शूज सँडल आपण काढाव्यात. महिला वर्ग आहे, जर जमलं तर डोक्यावरती पदर पण घ्या, विनंती राहील. आरतीला सुरुवात करा.
महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय व कुलवंतुच सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मी या ठिकाणी विनंती करेल प्लेयर्स सगळे आता चला दोन्ही टीम आपल्या आपल्या 11 प्लेयरला घेऊन आपण लाईनअप करून घ्या. शंभूराज 11 गोगलगाव आणि शिव गर्जना प्रतिष्ठान लोणी संगमनेर. लाईट्समन संपर्क करा. लाईट्स ऑपरेटर आहे तिथंच थांबा. सूचना दिल्यानंतर आपण ओके चला थँक्यू. मी आता ताईंना विनंती करेल खेळाडूंच्या ओळख परेडसाठी ते आपण खेळपट्टीवरती निश्चितप्रमाणे आपण जाणार आहोत. चला लाईनअप करून घ्या ना दोन्ही टीम. मान्यवरांना यायचं आहे ग्राउंडवर. शंभूराज 11 गोगलगाव चला लवकर. त्याचबरोबर प्लेयर 11 दोन्ही टीमची प्लेइंग 11ची जी यादी आहे तेच प्लेयर फक्त ग्राउंडवरती या ही विनंती राहणार आहे. चला लाईनअप करून घ्या ही विनंती राहणार आहे. आणि आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या खेळपट्टीवरती अगदी आपण पाहतोय ज्यांची ग्रँड एंट्री निश्चितप्रमाणे होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्यांचं मार्गदर्शन सातत्याने आपल्याला लाभताना पाहायला मिळत आहे. आपल्या अहिल्यानगरच्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्षा सौभाग्यवती शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील ताईंचं आगमन अध्यक्षताईंचं आगमन या ठिकाणी खेळपट्टीवरती होणार आहे. मी दोन्ही टीमला विनंती करेल लाईनअप करून घ्या. दोन्ही टीम लाईनअप करून घेणं गरजेचं राहील. आणि या ठिकाणी सचिन सर त्या दोन्ही टीम त्या स्टंप घ्या ना. दोन्ही पण त्या स्टंपच्या जवळ घ्या. दोन्ही पण हां त्या स्टंपच्या जवळ घ्या. दोन्ही पण म्हणजे ताईंची एंट्री इकडून झाली का डायरेक्ट इकडे येते सरका. शिवगर्जना प्रतिष्ठान पलीकडे सरका. शंभूराज 11 पलीकडे सरका. आणि मी आता ताईंना विनंती करेल तर आपण खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये यावं अशी आपणास विनंती राहणार आहे. तर सर्वच मान्यवरांना विनंती राहणार आहे की आपण सर्वांनी खेळपट्टीवरती यावं अशी आपणास विनंती राहील. डीजे अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील ताई सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मैदानाच्या खेळपट्टीवरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विखे पाटील परिवार हा खेळापुरताच मर्यादित असा अजिबात नाही. राजकीय पटलावरती या लोणी शहराचं नाव, राहता तालुक्याचं नाव, अहिल्यानगर जिल्ह्याचं नाव, महाराष्ट्राचं नाव, दिल्लीच्या तख्तावरती सुद्धा ज्यांचं पाहायला मिळालं अहिल्यानगर जिल्हा त्यांना असा हा मानतोय विखे पाटील सारा. परिवार. विखे पाटील घराण्याचा हाय पॅटर्नच न्यारा. अहो फक्त शिर्डी मतदारसंघात नाही तर अवघ्या महाराष्ट्राला जाऊन विचारा. ना कधी संपला ना कधी संपणार या विखे पाटील घराण्याचा जनसेवेचा दरारा, समाजसेवेचा दरारा, समाजसेवेचा दरारा. अहिल्यानगर जिल्हा त्यांना मानतो सारा. विखे पाटील घराण्याचा हाय पॅटर्न न्यारा. अहिल्यानगर जिल्हा त्यांना मानतो सारा. विखे पाटील घराण्याचा हाय पॅटर्न न्यारा. ना संपला ना संपणार विखे घराण्याचा दरारा. ना संपला ना संपणार विखे घराण्याचा दरारा. जनसेवेचा दरारा, समाजसेवेचा दरारा. विशेष करून अगदी आपण पाहतोय अध्यक्षताईंच्या शुभ हस्ते वरे स्टॉलच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय प्रत्येक प्लेअरसाठी एक एक कॅप भेटमधून निश्चितप्रमाणे आलेले आहेत. आणि अध्यक्षताईंच्या शुभ हस्ते ह्या सर्व कॅप्स प्रत्येक प्लेअरला या ठिकाणी ज्या दिल्या जात आहेत हा मान सन्मान आहे फायनलमध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीमचा. दोन्ही टीमच्या या ठिकाणी मनापासून कौतुक. त्याचबरोबर आता मी पंचांना विनंती करेल राजू सर, संतोष सर, सतीश सर आपणही या ठिकाणी खेळपट्टीवरती यावं ही आपणास विनंती राहणार आहे.
सर्व प्लेयर्स अगदी आपण पाहतो या ठिकाणी या सर्व प्लेयरचा सन्मान अध्यक्षतांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला जर पाहायला मिळतोय. पंच मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. रात्रंदिवस या पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये खूप उल्लेखनीय होताना आपल्याला पाहायला मिळाली. फटाक्यांची आतिषबाजी हा सण आहे आमचा, हा उत्सव आहे आमचा, हा उत्सव आहे क्रिकेटचा, हा सण आहे लोणीकरांचा. म्हणूनच हा उत्सव अतिशय थाटामाटात या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला जो पाहायला मिळतोय आणि अगदी आपण पाहतोय फटाक्यांची आतिषबाजी, रोषणाई या सगळ्या गोष्टी सातत्याने या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. विशेष करून या ठिकाणी कौतुक करावं लागेल. खास करून अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी आतूनच असं कष्ट ज्या व्यक्तींचं आपल्याला पाहायला मिळालं. लाईट्स ऑपरेटर आपल्याला सूचना केल्यानंतर आपण लाईट्स ऑफ करणार आहोत. सूचना केल्यानंतर विशेष करून अगदी आपण पाहतोय की या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आदरणीय सुशांतजी आहेर पाटील, सचिन इंगे सर, आमचे दादाभाई, आमचे निलेश अण्णा गायकवाड, निलेश दादा वरपे, हे 5 पांडव एकत्रित येताना पाहायला मिळाले. या 5 पांडवांनी ठरवलं की आपल्याला लोणी गावामध्ये क्रिकेटची स्पर्धा घ्यायची. मग आता एवढी मोठी क्रिकेटची स्पर्धा घ्यायची, मग करायचं काय? मग आपल्या हक्काची 2 माणसं होते. एक होते आपले सर्वांचे लाडके बंटी सर होते, बंटी आहेर पाटील, आणि दुसऱ्या बाजूला शरद आहेर पाटील आणि खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ. या व्यक्तींशी मात्र केली गेली चर्चा. त्यानंतर आपल्या सर्वांचे तरुणांचे आयडॉल आदरणीय डॉक्टर सुजयदादा विखे पाटील खासदार साहेबांशी झालेली चर्चा आणि त्यानंतर उभी राहिलेली ही क्रिकेटची स्पर्धा. अर्थात सर लाईट लाईट्स आपण आता सर्वांनी मोबाईलचा टॉर्च. लाईट्स ऑपरेटर आपण यस. आणि आपल्या आपल्या टॉर्च जशा अगोदर आपण सूचना केल्या त्याप्रमाणे आपल्या मोबाईलच्या टॉर्च आपण ऑन करायच्या आहेत. हा इव्हेंट आहे, हा उत्सव आहे, हा क्रिकेटचा उत्सव आहे, लोणीकरांचा सण आहे. आज आमची दिवाळी आहे, आज आमची होळी आहे, आज आमचा क्रिकेटचा महोत्सव आहे आणि या महोत्सवाचे आम्ही सगळेजण साक्षीदार आहोत. हा रंगतदार सोहळा या क्रिकेटच्या स्पर्धेच्या माध्यमातून संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि आनंदाचा क्षण सातत्याने अगदी आपण पाहतोय. आपल्या प्रत्येकाच्या उपस्थितीने 4 चांद या क्रिकेटच्या स्पर्धेला लाभलेले निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत. आपल्या सर्वांचे या ठिकाणी परत एकदा मनापासून स्वागत आहे. लाईट्स ऑन करा. लाईट्स ऑन करू आपण. धन्यवाद. सर्व प्लेयर्स आपल्या आपल्या डगआउटकडे जातील. पहिला डाव तर संपलेला आहे. दुसऱ्या डावाला या ठिकाणी आपल्याला जी सुरुवात करायचीच आहे. पण दुसऱ्या बाजूने आपण बाकीचे बाहेर चला. विनंती, फिल्डिंग टीम आतमध्ये रेन, बाकीचे बाहेर चला. चला हर्षल ब्राह्मणे झाडू घेऊन या. सर्वांना हर्षल विनंती ब्राह्मणे, राहील. मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतो आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती शरणीताई राधाकृष्ण विखे पाटील या ठिकाणी परत एकदा मुख्य व्यासपीठावरती येत आहेत. ताईंचं परत एकदा मी मनापासून स्वागत करतो. खूप सुंदर देखणा सोहळा ताईंच्या उपस्थितीत, अध्यक्षताईंच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळालाय. हर्षल चला इथं झाडू पाहिजे. हॅलो चिक. स्पर्धेच्या निमित्ताने देवळाली प्रवरा नगर परिषदेचे नगरसेवक आणि रिपाईचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय सुरेंद्र भाऊ थोरात या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांच्या समवेत त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी आज आवर्जून आलेत. त्यांचं मनापासून स्वागत असणार आहे. तर दुसऱ्या डावाला सुरुवात होईल.
मी आयोजकांचं मनापासून धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. यावर्षी सुद्धा समालोचन करण्याची संधी त्यांच्या वतीने मिळाली. खरं तर लोणी प्रीमियर लीग या स्पर्धेपासूनच समालोचनाची सुरुवात झाली होती. सचिन हिंगे सर, त्याचबरोबर निलेश अण्णा गायकवाड, निलेश दादा वरपे, त्याचबरोबर दादाबाई शेख या सगळ्या आयोजक कमिटीचं धन्यवाद. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये 108 धावेंचा पाठलाग कशा पद्धतीने केला जातोय, की या 108 धावा रोखल्या जात आहेत हे ऐकण्यासाठी ज्यांचं समालोचन पहिल्या दिवसापासून तर आज फायनल पर्यंत आपल्याला ऐकायला मिळालं, आमचे सहकारी मित्र, आमचे सहकारी समालोचक, व्हॉइस ऑफ शिरूर सन्माननीय राहुलजी बोंबे सर. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय मुख्य व्यासपीठावरती आपल्याला एक सन्मान निश्चितप्रमाणे संपन्न करायचा आहे. सन्मान या ठिकाणी अगदी आपण करतोय. सन्मान करण्यासाठी विनंती राहील आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ, या मित्रमंडळाच्या माध्यमातून हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. ज्यांचं आगमन होताना पाहायला मिळालं, एक प्रकारची स्फूर्ती मिळाली, एक प्रकारची नैराश्यता निश्चितप्रमाणे जे असेल किंवा निगेटिव्हपणा असेल तो दूर होताना पाहायला मिळाला. होप्स वाढले गेले. त्या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील ताईंचा सन्मान या ठिकाणी आदरणीय खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. ताईंचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. ताईंचा सन्मान आपण पाहतोय या ठिकाणी आपल्या आयोजन कमिटीच्या माध्यमातून संपन्न केला जातोय. शरद भाऊ आहेर, योगेश भाऊ आहेर, सुशांत आहेर, गणेश आहेर, रोहित आहेर पाटील, शुभम आहेर पाटील, सचिन हिंगे सर, सागरजी वरपे, निलेश दादा वरपे, दादाबाई शेख, त्याचबरोबर आमचे निलेशांना गायकवाड आणि इतर सर्वच जे मान्यवर आहेत, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये ताईंचा सन्मान या ठिकाणी जो केला जातोय. त्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी आपल्याला जो करायचा आहे, पुढचा सन्मान या ठिकाणी जो केला जाईल तो पुढचा सन्मान या ठिकाणी असेल तो खास करून आदरणीय सुरेंद्रदादा थोरात यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. मी आदरणीय सुरेंद्रदादा थोरात साहेबांना विनंती करेल आपला सन्मान आपण स्वीकारावा. मी अध्यक्षताईंना विनंती करेल की ताई आपल्या शुभ हस्ते आपण सुरेंद्रदादा थोरात यांना आपण सन्मानित करावं. एक सन्मान चिन्ह देऊन नामदार चषक लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यानंतर अध्यक्षतांच्या शुभ हस्ते पुढचा सन्मान असेल. हा पुढचा सन्मान आहे आदरणीय बाळासाहेबजी पवार यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. बाळासाहेबजी पवार साहेब या आपलाही सन्मान या ठिकाणी केला जात आहे. अध्यक्षतांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. बाळासाहेबजी पवार साहेबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. आणि यानंतर एक स्पेशलिस्ट सन्मान आहे. तोपर्यंत आपण मॅच सुरू करून घेऊ सर. एक स्पेशलिस्ट सन्मान या ठिकाणी आपल्याला जो करायचा आहे, स्पेशलिस्ट सन्मान हा आहे की त्या मित्रांची तगमग चालू होती की फायनल मॅच केव्हा चालू होईल, केव्हा आम्ही सन्मान करू, त्यांची तगमग चालू होती. पण त्यांच्या लक्षामध्ये ही पण गोष्ट आली की हा सन्मान आम्हाला करायचा आहे, पण जोपर्यंत ताईंचं आगमन होत नाही तोपर्यंत सन्मान करायचा नाही. आणि म्हणून हा सन्मान ताईंच्या उपस्थितीत या सगळ्या मित्रपरिवाराला करायचा आहे. आणि ही शाबासकीची ताप आहे या स्पर्धेच्या यशस्वीरित्या आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांचं आतून त्याचं कष्ट पाहायला मिळालंय त्यामध्ये आदरणीय आमचे सुशांत दादा आहेर पाटील, सचिन हिंगे सर, निलेश अण्णा गायकवाड, महाराष्ट्र पोलीस निलेश दादा वरपे, दादाबाई शेख या पाचही पांडवांचा सन्मान या ठिकाणी जो करायचा आहे, तर मित्र परिवाराला विनंती करेल आपल्या शुभ हस्ते सन्मान संपन्न केला जातोय. मी अध्यक्षताईंना विनंती करेल आपल्या उपस्थितीत या ऑर्गनायझर टीमचा, अर्थात ती 5 नवताई जरी समोर असतील पण या 5 व्यक्तींच्या पाठीमागे ही सगळी मंडळी उभी राहिली म्हणून क्रिकेटची स्पर्धा संपन्न होताना पाहायला मिळालेला आहे. हा सन्मान 5 व्यक्तींचा नाही, व्यासपीठावरती असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा आहे. तर सुशांतदादा आहेर या, सचिन हिंगे सर या, आदरणीय दादाबाई शेख या, महाराष्ट्र पोलीस निलेश मुर्मे पाटील या, निलेश अण्णा गायकवाड या सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी मित्र परिवाराच्या माध्यमातून केला जातोय ताईंच्या उपस्थितीत, ताईंच्या शुभ हस्ते.
चला मॅच पण आपल्याला सुरू करायची आहे. एका बाजूला मॅच पण चालू राहील आणि एका बाजूला आपल्याला सन्मान सुद्धा या ठिकाणी मॅच एका बाजूला चालू होताना आपल्याला पाहायला मिळणारच आहे. बोला गणपती बाप्पा बोर्या. स्वागत असेल दुसऱ्या इनिंग मध्ये. खऱ्या अर्थाने ज्या क्षणाची तुम्ही आम्ही सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, माननीय श्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या कार्याचा गौरव सांगणारी आणि दक्षिण अहिल्यानगरचे माजी खासदार डॉक्टर सुजय दादा विखे पाटील मित्रमंडळ आयोजित महाराष्ट्रातील सर्वात मोठी लीग फॉर्मॅटची क्रिकेटची स्पर्धा अर्थात लोणी प्रीमियर लीग आणि ह्या स्पर्धेचा विजेता कोण असणार. शेवटची मॅच, शेवटचा दिवस आणि आपण पाहतोय एका बाजूला असेल शंभूराजे 11 गोगलगाव आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय शिवगर्जना प्रतिष्ठान व प्रतीक ग्लास स्टील लोणी. 108 बनवल्यात, 109 बनवल्या जाणार का, याही गोष्टीची चर्चा इथे होणार आहे. हा बॉल आपण पाहतोय अगदी हलक्या हाताने फक्त डिफेन्स केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क मैदानावरती पाहायला मिळाला. शिरड्यापासून फक्त वेगळा केलाय. धावफलक देखील आपण पाहतोय अगदी 2 धावा धावफलकामध्ये आहेत. 2 संघ मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि आपण पाहतोय दुसरं पर्व सुपर डुपर हिट झाल्यानंतर इथे आपण पाहतोय तिसरं पर्व डे नाईटच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं आणि ह्या तिसऱ्या पर्वाचा महाविजेता कोण असणार यासाठी मैदानावरती एका बाजूला आपण पाहतोय गोगलगाव आहे तर दुसऱ्या बाजूला लोणी. मनसुख शहा यांच्या माध्यमातून हा स्ट्रोक आपण पाहतोय खेळला. क्षेत्ररक्षक मात्र बॉलपर्यंत पोहोचलेत आणि तिथे एक सिंगल येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहतोय. मैदानावरती कोणताही नसेल. चांगली सुरुवात, मैदानावरती शांत सुरुवात. इथे मात्र जी तुम्हाला पाहायला मिळते शंभूराजे 11 गोगलगाव ह्या संघाच्या माध्यमातून. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल. प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. सुरुवात खूप महत्वाची आहे. तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये जा, त्याची सुरुवात जर तुमच्याकडे चांगली असेल ना तर नक्कीच त्या गोष्टीचा शेवट देखील चांगला होतो, विजयानं होतो. आणि इथे आपण पाहतोय सुरुवात मैदानावरती खरं तर पॉवर प्लेमध्ये कोणत्या टीमचे चांगले होणार ह्या गोष्टीकडे मात्र सर्व खेळणाऱ्या रसिकांचं उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागले. अखिलेश सिंग, ओहो कॅप मध्ये बॉल आणि बॉल जाणार आहे डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन पार. जुनेद पटेल यांचा तडाखा. नामदार चषक लोणी प्रीमियर लीगचा धूम धडाका. 4 धावा येतोय चौकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य 4 धावा आपण पाहतोय. स्कोर कार्ड पुढे पोहोचले. 7 धावाच्या धावफलकावरती अखिलेश सिंग तयार आहेत. पुढे एकदा हाही बॉल आपण पाहतोय हलक्या तड फक्त डिफेन्स केलाय. शिरड्यापासून वेगळा केलाय. एक चांगलं कमबॅक अखिलेश सिंग यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. महाराष्ट्रातील वेगवान गोलंदाजांपैकी असणारे अखिलेश तुम्ही लोणी प्रीमियर लीग मध्ये नामदार चषकामध्ये पाहताय. लोणी ह्या संघाच्या माध्यमातून पहिलं षटक संपलंय आणि पहिलं षटक संपत असताना 109 धावांचा पाठलाग सुरू आहे. शंभूराजे 11 गोगलगाव धावफलकामध्ये विदाउट लॉस 7 धावा. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. या ठिकाणी एक पारितोषिक येते. शंभूराजे 11 गोगलगाव हा संघ जर या स्पर्धेमध्ये जिंकला, पहिल्या क्रमांकाचा मानकरी ठरला, तर या ठिकाणी आपण पाहतोय सुशांतजी आहेर पाटील, सचिनजी हिंगे सर आणि आकाशजी तनपुरे पाटील यांच्या वतीनं 5,000 आणि 1 रुपयांचा पुरस्कार इथे मात्र दिला जाणार आहे. षटक क्रमांक 2 कडे आपण येतोय. बॉलिंग मार्क वरती तुम्हाला पाहायला मिळणार आहेत शैलेश तयार होत आहेत. या स्पर्धेतील एक जबरदस्त हरहुन्नरी आणि स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक घेणारे गोलंदाज. फाईन मध्ये बॉल गेलाय. सिंगल देखील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बाभुळेश्वर राहता तालुका आणि आपण पाहतोय या छोट्याशा गावातनं सुरुवात केली आणि ही सुरुवात आपण आज पाहतोय महाराष्ट्रभर. खरं तर हा टेनिस बॉल क्रिकेटचा प्रवास आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या
लीग फॉर्मॅटच्या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेणारा आणि मेडल षटक टाकणारा गोलंदाज म्हणून आपण पाहतोय शैलेश बेंद्रे या नावाची चर्चा देखील या स्पर्धेमध्ये होताना तुम्हाला पाहायला मिळते. संघर्ष हा मैदानाच्या आतमध्ये आहे. माझ्या मना लढत राहा, माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. माझ्या मना लढत राहा, संघर्षाला मरण नाही. थांबला तो संबला, पुढा त्याचे स्मरण नाही, पुढा त्याचे स्मरण नाही. आज थांबलात तर ही स्पर्धा खेळण्यासाठी एक वर्ष भात पाहावे लागेल. शैलेश तयार आहेत. हो हो, उंच उडवलाय, मिड विकेट मध्ये बॉल आउट ऑफ द पार्क. जुनेद पटेल यांच्या बॅट मध्ये आपण पाहतोय नामदार षटकाचा चरण षटकार. फटका असा द्वादार, हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. षटकार ठोकलाय आणि धावफलकामध्ये धावा आपण पाहतोय तब्बल 14 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. खूप दर्जेदार क्रिकेट मैदानावरती पाहायला मिळते. जुनेद पटेल आहेत, याच गावातील आहेत, याच गावातून सुरुवात केली आणि आपण पाहतोय इथे मात्र आपल्या संघाला जिंकून देण्यासाठी इथे मात्र संघर्ष करतायत आणि परफॉर्मन्स देत आहेत. 5 चेंडूंचा सामना केलाय, 11 बनवल्यात. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनमाडचे असणारे मनसुख शहा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. शैलेश तयार आहेत. हो, हाही बॉल पहा, खरं तर ब्रह्मास्त्र वापरलंय आणि हे गरजेचं होतं कारण या अगोदर आपण पाहिलं खरं तर खूप नुकसान सहन करावं लागले. मोठे स्ट्रोक खरं तर जे पाहायला मिळाले आणि त्यानंतर आपण पाहतोय इथे यॉर्कर लेंथ ब्लॉक आणि फलंदाजाला लॉक करून टाकलं. धावफलक आपण पाहतोय एका धावेने पुढे पोहोचतंय. स्कोर कार्ड मध्ये षटक क्रमांक 2चं क्रिकेट सुरू असताना धावफलकामध्ये 15 धावा. शंभूराजे 11 गोगलगाव. मोहम्मद हैदर यांनी जर कॅच घेतला तर आकाशजी तणपुरे यांच्या वतीनं 500 रुपयांचा पुरस्कार असेल. 15 धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 मध्ये शैलेश बेंद्रे पुन्हा एकदा तयार होत आहेत ह्या स्पर्धेतील आणि खऱ्या अर्थानं ह्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये असणारे आणि बेस्ट बॉलरच्या रेसमध्ये असणारे हे गोलंदाज आहेत. राहता तालुक्यातील आहेत, बाबळेश्वर गावचे आहेत, आपल्याच मातीतील आणि आपण पाहतोय आपल्याच परिसरातील असणारा हा एक दर्जेदार गोलंदाज शैलेश तयार. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलमध्ये संपर्क नसेल त्या ठिकाणी आपण पाहतोय फिल्डर आलेत, बॉलला फील्ड करतात, कीपरकडे बॉल गेलाय. खूप कंट्रोल तुम्हाला पाहायला मिळते शैलेश बेंद्रे यांच्या बॉलिंगमध्ये. खरं तर वेग आहे, वेगाबरोबर कंट्रोल देखील आहे, क्वालिटी आहे, क्षमता आहे आणि गोलंदाजाला फलंदाजाला थांबवण्याची क्षमताही शैलेश बेंद्रे यांच्या बॉलिंगमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. मॅचची परिस्थिती शेवटचे 38 बॉल आणि फायनल जिंकण्यासाठी 94 धावांची गरज असेल. 15 धावा धावफलकामध्ये षटक क्रमांक 2. शैलेश पुन्हा एकदा. हो हो, हा बॉल पहा, दिशा दिली आहे मनसुख शहा यांच्या बॅटमधनं बॉल होतोय फरार आणि धावा येत आहेत 4-4-4. येतोय चौकार. माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणे मोका, हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. 4 धाब्यांच्या मदतीने स्कोर कार्ड पोहोचले 19 धाब्यावरती. मनसुख शहा यांच्या बॅटमधनं हा एक कलात्मक क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा स्ट्रोक तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहिलाय. शैलेश तयार असतील पुढे एकदा. हो, नंबर 2चं क्रिकेट आपण पाहतोय फायनलचा हा धक धकता थरार. हो हो हो, सेफ झोन मधून ओव्हर द बॉलर हेड. फिल्डर आलेत, बॉलला फील्ड करतील. हर्षल त्या ठिकाणी होते. खूप सुंदर फिल्डिंग पाहायला मिळाली. षटक क्रमांक मैदानावरती 2 संपले आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 10च्या सरासरीनं शंभूराजे 11 गोगलगाव पॉवर प्ले मध्ये धावा उडवल्यात 20. थँक्यू. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय ऑर्गनायझरची भूमिका पार पाडणारा जो मित्रपरिवार त्याच्यामध्ये शरदजी आहेर, योगेशजी आहेर, सुशांतजी आहेर, गणेशजी आहेर, रोहित आहेर पाटील, त्यानंतर शुभम आहेर पाटील, चैतन्य गाडवे पाटील, आमचे विजय मापारी पाटील, कार्तिकजी आहेर पाटील, प्रतीक आहेर पाटील, अभय तुपे पाटील, रोहनजी गाडवे पाटील, सचिन इंगे सर, सागर वरपे पाटील, निलेश वरपे पाटील, निलेश अण्णा गायकवाड, त्याबरोबर अगदी आपण पाहतोय दाताबाई शेख, रोहित भाऊ ब्राह्मणे, गौरव तुपे पाटील, संकेत आहेर पाटील, बिरेश कोकणे पाटील, ह्या सगळ्यांचं खूप मोठं कष्ट निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय या ठिकाणी. त्याबरोबर आदरणीय आमचे वैष्णवदादा त्रिभुवन
असा खूप सारा मित्रपरिवार या सगळ्यांचं कष्ट या क्रिकेटच्या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, आपण काही सन्मान या ठिकाणी संपन्न करणार आहोत ज्यांच्या माध्यमातून आपल्याला या क्रिकेटच्या स्पर्धेला अनमोल सहकार्य लाभलेलं आहे. 4थ्या क्रमांकासाठी ज्यांचं योगदान आहे ते आपल्या पिंपरी निर्मळ गावचे असणारे उपसरपंच आदरणीय महेशजी वाघे पाटील यांचा सन्मान या ठिकाणी सुरुवातीला आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर महेशजी वाघे पाटील सरपंच साहेबांना विनंती आहे आपला सन्मान आपण या ठिकाणी स्वीकारावा. ताईंच्या शुभास या सन्मान या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती हा सन्मान या ठिकाणी संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळतोय. सरपंच साहेबांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यानंतर पुढचा सन्मान या ठिकाणी जो असेल ज्यांच्या माध्यमातून लाईव्ह सौजन्य आहे आदरणीय शरद आहेर पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. आणि एक गोष्ट तितकीच खरी की बाबळेश्वरच्या मैदानावरती अध्यक्षताईंच्याच नावावरती वाढदिवसाच्या निमित्ताने क्रिकेटची स्पर्धा चालू असताना ह्याच व्यक्तीने स्वतःच्या बोटातील सोन्याची अंगठी मॅच मध्ये अनिकेत काळीला दिली होती. ते शरद आहेर पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया. त्यानंतर पुढचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. पुढचा सन्मान असेल अनमोल सहकार्य यांच्या माध्यमातून आदरणीय ज्ञानेश्वर खरडे पाटील. त्यानंतर बॉन्ड्रम सौजन्य देणारे आदरणीय विजूभाऊ गोडसे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यानंतर एलईडी स्क्रीन सौजन्य देणारे आदरणीय संदीपजी घोगरे पाटील यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. त्यानंतर अनमोल सहकार्य करणारे श्रीपादजी जाधव साहेब यांचा सन्मान आपण संपन्न करतोय. हा सन्मान झाल्यानंतर पाणीजार सौजन्य देणारे आदरणीय श्रीराम विखे पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. सायकल सौजन्य देणारे आदरणीय आमचे अनुराग आहेर पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सायकल सौजन्य देणारे आदरणीय अजय दिघे पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अनमोल सहकार्य करणारे आदरणीय अमोल तुपे पाटील यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत. त्यानंतर अनमोल सहकार्य करणारे आदरणीय सुनील दिघे पाटील यांचाही सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यानंतर अनमोल सहकार्य करणारे आदरणीय शरजी तेटे साहेब. त्यानंतर स्टंप सौजन्य देणारे आदरणीय जावेदभाई शेख. त्यानंतर ड्रिंक सौजन्य देणारे एव्ही टर्फ आदरणीय आनंद असावा आणि प्रमोद बियाणी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. त्यानंतर अनमोल सहकार्य करणारे महेशजी विखे पाटील, अनमोल सहकार्य करणारे अमोलजी कुराडे पाटील, अनमोल सहकार्य करणारे आदरणीय राहुल घोगरे पाटील, अनमोल सहकार्य करणारे आदरणीय भाऊसाहेबजी तुपे पाटील, हे पहा सर्व प्रेक्षकांसाठी सूचना आहे. खऱ्या अर्थानं नामदार चषकाच्या माध्यमातून आणि लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून भाग्यवान प्रेक्षकासाठी आणि विशेषतः लोणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी त्यानंतर राहुल घोगरे पाटील यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. आदरणीय अनमोल सहकार्य करणारे भाऊसाहेबजी तुपे पाटील, त्यानंतर संगीत घोडके पाटील अनमोल सहकार्य ज्यांचा आहे. अनमोल सहकार्य आदरणीय शुभमजी तुपे पाटील. स्टेज सौजन्य ज्यांच्या माध्यमातून मेन स्टेज सौजन्य संजय गिरी साहेब यांचा सन्मान आहे. अनमोल सहकार्य करणारे आदरणीय विजय भोसले सर यांचा सन्मान. त्यानंतर अनमोल सहकार्य करणारे शत्रुघ्न विखे पाटील. त्यानंतर साऊंड सिस्टीम सौजन्य देणारे आदरणीय कैलास विखे पाटील. लकी ड्रॉसाठी स्कूटी देणारे आदरणीय विजय मापारी पाटील, विजय मामा या. त्यानंतर सायकल सौजन्य देणारे आदरणीय निलेश विखे पाटील. नामदार ट्रॉफी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळालेले मुख्य ट्रॉफी सौजन्य देणारे स्वप्नीलजी मुसळे साहेब, गोरक्ष लोखंडे साहेब यांचा सन्मान केला जातोय. एलईडी स्क्रीन देणारे आदरणीय संदीपजी घोगरे साहेब यांचा सन्मान होतोय. अनमोल सहकार्य करणारे आदरणीय दीपकदादा दावणे पाटील आपल्याचा सन्मान होतोय. अनमोल सहकार्य करणारे वैभवजी दिघे पाटील. त्यानंतर बेस्ट बॅट्समनसाठी किताब देणारे रोहितजी ब्राह्मणे साहेब. बेस्ट बॉलरचा किताब देणारे स्वप्नीलजी वरपे पाटील.
अनमोल सहकार्य करणारे रामभाऊ जाधव, अनमोल सहकार्य करणारे आदरणीय निलेशजी डांगे पाटील, प्रेक्षक गॅलरी सौजन्य देणारे विजय कुराडे पाटील, अनमोल सहकार्य करणारे आदरणीय भीमा दात्रक साहेब, अनमोल सहकार्य करणारे आदरणीय सुनीलजी बर्डे सरपंच आडगाव, स्थानिक प्लेअरसाठी उत्कृष्ट खेळाडू म्हणून किताब देणारे बाळासाहेबजी मेहर, अनमोल सहकार्य करणारे किशोरजी कुराडे पाटील, अनमोल सहकार्य करणारे आदरणीय प्रशांतजी तांजे, त्यानंतर अनमोल सहकार्य करणारे आदरणीय पप्पू इनामके आणि रुपेजी चव्हाण, अनमोल सहकार्य करणारे आदरणीय गणेशजी मस्के पाटील, बॅरिगेड सौजन्य देणारे सागर वरपे पाटील, अनमोल सहकार्य करणारे नानासाहेब दिघे रूप बंडू दिघे, अजितजी घुले, महेशजी घाणे पाटील, दत्तू तुपे पाटील, रामदासजी जाधव पाटील. 30 बॉल आणि 82 धाव्यांची गरज आहे. आदरणीय सुधीर जाहीर पाटील, सुधीर जाहीर पाटील या. मॅन ऑफ द सिरीज सौजन्य इलेक्ट्रिक स्कूटी यांच्या माध्यमातून आहे आपला सन्मान सुधीर जाहीर पाटील. धन्यवाद. ओटू कॉम्बॉक्स. थँक्यू. एक जबरदस्त स्ट्रोक मैदानावरती सुहास पवार यांचा पॉवर दाखवणारा हा स्ट्रोक तुम्ही पाहिलाय. चौथं षटक सुरू झालंय आणि तिथे आपण पाहतोय षटकार आलाय. 33 धावा ह्या धावफलकामध्ये 29 बॉल शिल्लक आहेत आणि 76 धाव्यांची गरज असेल ही मॅच जिंकण्यासाठी. तिसऱ्या पर्वाचा महाविजेता कोण असेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय शैलेश पुढे एकदा तयार आहेत. हो हो, हाही बॉल पाठवलाय डीप काव कॉर्नरच्या डोक्यावरनं. सुहास पवार यांच्या बॅट मध्ये येतोय. स्लॉट मध्ये आलेला बॉल पार्किंग लॉट मध्ये पाठवलाय. चरण षटकार. फटका असा द्वादार हा मारला षटकार. भूपती डेव्हलपरचे प्रोप्रायटर मान्य शरदराव आहेर पाटील यांचा दणदणी षटकार. लागोपाठचे बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. या स्पर्धेचा विजेता जो संघ होईल त्या संघाला दुर्गापूर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळाच्या माध्यमातून मिळणारे तब्बल 11,000 रुपयाची वाढ पहिल्या क्रमांकामध्ये झालेली आहे. सौजन्य असेल आदरणीय लोकनियुक्त सरपंच नानासाहेब पुलाटे सरपंच साहेबांच्या माध्यमातून बक्षीस असेल. जो संघ विजेता होईल विजेत्या संघाला दुर्गापूर सुजयदादा विखे पाटील मित्रमंडळ 11,000 रुपये. धन्यवाद सरपंच नानासाहेब पुलाटे. हा बॉल आपण पाहतोय पुन्हा एकदा डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळला. फिल्डर त्या ठिकाणी असेल. सिंगल मैदानावरती पूर्ण होतीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न पहा या ठिकाणी कोणताही नसेल आणि या स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय 3.3 नंतर 40 धावा ह्या धावफलकामध्ये. 27 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 27 बॉल मध्ये आपण पाहतोय 69 धावा. अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी तिसऱ्या पर्वाचा महाविजेता बनण्यासाठी इथे तुम्ही पाहताय संघर्ष नाट्य तुंबळ युद्ध. क्रिकेटचा एक अविस्मरणीय थरार अर्थात नामदार चषक लोणी प्रीमियर लीग. शेवटचा दिवस शेवटची रात्र अर्थात तिसऱ्या पर्वाचा महाविजेता कोण असेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. 27 बॉल शिल्लक आहेत. 69 बडवाच्यात शंभूराजे 11 गोगलगाव संघाला. शैलेश तयार आहेत. हाही बॉल पहा खरं तर स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉलमध्ये गती कमी होती. जुनेद पटेल यांच्या बॅटमध्ये आला नाही. लेग बाईटच्या माध्यमातून इथे पहा ही सिंगल मिळाली आहे. धावफलक एका धाव्याने पुढे पोहोचले. स्कोर कार्डमध्ये जर आपण पाहिलं 41 धावा ह्या धावफलकामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. 26 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 26 बॉलमध्ये अजूनही 68 धावा ही मॅच जिंकण्यासाठी शंभूराजे 11 गोगलगाव संघाला हे आवश्यक आहेत. सुहास पवार एका बाजूला आहेत. जुनेद पटेल एका बाजूला आहेत. एका बाजूला शंभूराजे 11 गोगलगाव आहे. दुसऱ्या बाजूला शिवगर्जना प्रतिष्ठान व स्टील लोणी हा संघ मैदानावरती. हो हो, दिशाहीन गोली बॉलिंग पाहायला मिळते. खरं तर वेग होता पण वेगाबरोबर कंट्रोल ठेवू शकले नाहीत. दिशा मिळू शकले नाहीत आणि व्हाईट बॉल येतोय. अतिरिक्त धावेने धावफलक पुढे पोहोचले. स्कोर कार्डमध्ये जर आपण पाहिलं 42 धावा ह्या धावफलकामध्ये आपण पाहतोय. 26 बॉल शेवटचे बाकी आहेत आणि 26 बॉलमध्ये आपण पाहतोय अजूनही 67 धावा बडवायच्यात. बडवल्या जाणार की रोखल्या जाणार? काय घडणार? काय बिघडणार? कोण होणार नामदार चषकाच्या तिसऱ्या पर्वाचा विजेता याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. शैलेश बेंद्रे या स्पर्धेमधील एक हरहुन्नरी गोलंदाज. लक्ष सर्वांचं शैलेशवरती आहे. सुहास पवार यांच्यावरती आहे.
फुल ऑफ लेनचा बॉल, यॉर्कर लेंथ, चांगल्या टप्प्यावरती आपण पाहतोय बॉलिंग या ठिकाणी मात्र जी तुम्हाला पाहायला मिळते. आणि स्कोर कार्ड देखील आपण पाहतोय इथे मैदानावरती या ठिकाणी मात्र पुढे पोहोचते 43 धावाच्या धावफलकामध्ये आहेत. आणि सर्व प्रेक्षकांसाठी खरं तर या ठिकाणी एक महत्त्वाची सूचना आहे. नामदार चषकाच्या माध्यमातून खरं तर इलेक्ट्रिक बाईक जिंकण्याची संधी इथे मात्र तुम्हाला असणार आहे. आणि त्या बाईक्सची कूपन इथे मात्र प्रेक्षकांपर्यंत येत आहेत. ही शेवटची संधी असेल कूपन खरेदी करण्याची. आणि मॅच संपल्यानंतर आपण लकी ड्रॉ करणार आहोत. आणि तो भाग्यवान विजेता कोण असेल याचं देखील इथे मात्र प्रेक्षकांसमोर त्याचं वर्णन देखील केलं जाणार. हो, हाही बॉल आपण पाहतोय, खेळण्याचा प्रयत्न होता. इट्स अ वाईड बॉल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून 11. थँक्यू. आकाशजी तणपुरे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयांचा पुरस्कार या ठिकाणी मात्र जो दिला जाणार आहे. राजेंद्र गीते हो 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 स्लॉट मध्ये आलाय आणि बॉल पाठवलाय मिड विकेट बाउंड्री लाईन. ओ हो हो काय फिल्डिंग आहे. आणि हे एफर्ट सावडले असतील तर एकदा जोरदार टाळ्या. शुभम गीते त्या ठिकाणी होते. रिले फिल्डिंग पाहायला मिळाली. जबरदस्त कामगिरी, अप्रतिम. पहा पुढे एकदा रिप्ले मध्ये तुम्हाला ह्याची गोष्ट पाहायला मिळेल. जवळ जवळ 5 धावा वाचवल्यात. अप्रतिम कामगिरी, अप्रतिम कामगिरी मैदानावरती या ठिकाणी मात्र जी पाहायला मिळते. रिप्ले मध्ये देखील तुम्ही खरं तर ही गोष्ट पाहू शकता. जुनेद पटेलचा हा स्ट्रोक आणि त्यानंतर आपण पाहिले खरं तर शुभम गीते यांच्या माध्यमातून या ठिकाणी जबरदस्त एफर्ट्स पाहायला मिळाले. काय एफर्ट्स दिलेत, वा. आणि मला वाटतंय हे एफर्ट्स आवडले असतील ना तर ह्या शुभम गीतेसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. अप्रतिम कामगिरी, अप्रतिम कामगिरी. 5 धावा जवळ जवळ वाचवल्यात. आणि इथे आपण पाहतोय फक्त 1 धाव इथे मात्र जी शेवटच्या बॉलवरती आली आहे. 4 षटकं संपली आहेत आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर शंभूराचे 11 गोगलगाव फायनलच्या मॅच मध्ये आपण पाहतोय 45 धावा, शेवटचे 24 बॉल शिल्लक आणि 64 धावांची गरज. छोटासा शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. थँक्यू. विशेष म्हणजे शेवटचे आता एक 10 मिनिटं आपल्याकडे बाकी राहिले. लकी ड्रॉचे कुपन्स ज्यांना ज्यांना घ्यायचे त्यांनी लकी ड्रॉचे कुपन्स घ्या. 10 मिनिटानंतर सायकल्स आणि इलेक्ट्रिक स्कूटीसाठी आपण जे कुपन्स या ठिकाणी दिलेले आहेत ते कुपन्स वाटप आपण आता बंद करणार आहोत. आणि विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय, मी एक गोष्ट आवर्जून सांगेल ताईंना की ताई आपल्या या क्रिकेटच्या स्पर्धेला नव्हे तर ज्यावेळेस लोणीचा संघ कुठेही खेळत असेल, लोणीतलं क्रिकेट, लोणीतला कोणताही खेळाडू खेळत असेल तर साई छत्र उद्योग समूहाचे आणि महाराष्ट्र राज्य गौरव पुरस्काराने ज्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे त्या आदरणीय गणपतशेठ भोसले पाटील यांचे नेहमी योगदान असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण मध्यंतरच्या कालखंडामध्ये त्यांचा झालेला छोटासा अपघात, छोटासाच म्हणू आपण, कारण सुदैवाने ते आपल्याबरोबर आहेत हे सगळ्यात महत्त्वाचं. कारण अपघात असतो, तो भले छोटा असू नाही तर मोठा असो, परंतु अपघातानंतर सुदैवाने वाचला गेलेला माणूस सुद्धा क्रिकेटची किती मोठी आवड आहे पहा. म्हणजे घरामध्ये सगळ्या मित्रांना बोलवले आणि LED स्क्रीनवरती घरात बसून आदरणीय आमच्या गणपतशेठ भोसले पाटील क्रिकेटचा आनंद घेत आहेत. ही सगळ्यात आनंदाची बाब आहे. कारण एक गोष्ट तितकीच खरी आहे ताई की आयुष्यामध्ये चांगल्या मित्रांची टोळी जर बनवली गेली तर औषधाची गोळी घ्यायची गरज पडत नाही. कारण गणपतशेठ भोसले पाटील त्यांच्या आयुष्यामध्ये लोणीकरांवरती तेच प्रेम आहे, म्हणून आज त्याच कृपा आशीर्वादाने आपल्याबरोबर निश्चितप्रमाणे या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. गणपतशेठ भोसले पाटील साहेबांना मी मनापासून आपल्या सगळ्या मित्रपरिवाराला धन्यवाद देईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. वेलकम बॅक. पुन्हा एकदा स्वागत असेल सर्वांचं. नामदार चषक, लोणी प्रीमियर लीग. आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं गेले 6 दिवस आणि 6 रात्री ज्यांच्या माध्यमातून आपल्याला ड्रिंक्स ब्रेक सौजन्य मिळालं. AB टर्फ स्पोर्ट्स
यांच्या माध्यमातून आपण पाहतोय खरं तर हे ड्रिंक्स ब्रेक सौजन्य आणि खऱ्या अर्थानं ती ट्रॉली देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं ती व्हॅन देखील आता मैदानाच्या बाहेर येते. शेवटचे 4 षटक आणि ती ठरवणार नामदार चषकाचा विजेता कोण असणार. सोसली किती वादळे तरी खंबीर आमचा ध्यास नवा. सोसली किती वादळे तरी खंबीर आमचा ध्यास नवा. उरात आता जिद्द पेटली विजयाचा विश्वास नवा. आणि नशीबही पालटेल आमचं या संघर्षाच्या काळानंतर. नशीबही पालटेल आमचं या संघर्षाच्या काळानंतर. आणि कर्तृत्वाच्या जोरावरती लिहिला जाईल स्वप्नांचा इतिहास नवा. कोण लिहिणार इतिहास आणि कोण इतिहासात जमा होणार. कोण इथे मात्र इतिहास रचणार. हो हा बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं स्कोर कार्ड जर आपण पाहिलं 47 धावा धावफलकामध्ये आणि यानंतर माझी वेळ देखील या ठिकाणी संपते. आणि पुढील 4 षटकांसाठी पुढे एकदा जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांना या ठिकाणी मी आमंत्रित करतो. या सर पुढील 4 षटकांसाठी शेवटच्या टप्प्यामध्ये खरं तर या ठिकाणी हा सामना इथे मात्र तुम्हाला जो पाहायला मिळतोय. मॅचकडे आपण येतोय. 46 धावा इथे आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. आणि पाहूयात कशा पद्धतीने यानंतरची कामगिरी मैदानावरती केली जाईल. आणि यानंतर पुन्हा एकदा आवाज ऐकायला मिळेल जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांचा. इट्स अ व्हाईट बॉल मॅचची परिस्थिती आपण पाहतोय. खरं तर 47 धावा धावफलकामध्ये शेवटचे 23 बॉल शिल्लक आहेत. 62 धावा मैदानावरती बनवायच्यात. बनवल्या जाणार की रोखल्या जाणार. तिसऱ्या पर्वाचा विजेता कोण हे ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊयात जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सरांकडे. यावेळेचा चुनाव अगदी आपण पाहिला. खेळला पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. चेंडू पोहोचतोय सीमारेषेच्या बाहेर. 4 रन. चौकार. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ भोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. या चौकाराच्या रूपाने संघाचा अर्धशतक कंप्लीट. 51 धावा. 51 लॉस ऑफ 1. मॅच बाकी शेवटचे 22 चिराडे बनवायचे. 58 धावा. सबस्क्रायबर आमच्या 7S लाईव्हचे 39,478. आज 40 आम्ही ओलांडणार आहे. काळजी करू नका. ज्याने ज्याने या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब करा मित्रांनो. चांगली कमेंट करा. बंपर प्राइज आहे तुम्हाला. पाहूया कोण होईल बंपर प्राइजचा विजेता. गोलंदाज गेले उजव्या हाताने धनंजय. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय. चेंडू हवे तिथे क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेट आली. सुहास पवारची विकेट. धनंजय भिंतेचं सेलिब्रेशन. त्यानंतरची रिॲक्शन. डीजे अरे का वाजव ना. संधी साधणी थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड ॲल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची वेळची. आदरणीय तुषारभाऊ गोडगे आणि इंजिनियर शुभम दादा पावसे. इंजिनियर शुभम दादा पावसे आणि तुषारदादा गोडगे साहेबांच्या माध्यमातून शुभम गीतेने या अगोदरचा चेंडू जो अडवला चांगल्या एफर्टसाठी 500 रुपयाचं प्राइज या ठिकाणी आलेलं आहे. विजेत्या संघ मालकाला निश्चितप्रमाणे अगदी आपण साठी ताई पहिल्यांदाच आपल्याला 4 व्हीलर कार राहता तालुक्यात पाहायला मिळते. आम्ही एक गोष्ट आवर्जून सांगितली मगाशी ताई की या स्पर्धेच्या विजेत्या संघ मालक कोण असेल जो पहिल्यांदा ड्रायव्हिंग सीटवरती बसणार आहे. चेक केला जाते. एक चांगला चेंडू निश्चितप्रमाणे या ठिकाणी आहे की नाही हे चेक केलं जाते आणि योग्य डिलिव्हरी आहे. मोठी विकेट आली आणि मोठ्या विकेट नंतर अगदी आपण पाहतोय धक्का खूप मोठा बसताना आपल्याला पाहायला मिळाला. दुसरा धक्का आहे. 51 धावा आहेत. 21 चेंडू बनवायचे 58 धावा. हे सेलिब्रेशन होतं. तो आनंद होता. आणि डगआउटमध्ये सुद्धा प्रेक्षकांचा आनंद निश्चितप्रमाणे खेळाडूंचा आनंद आम्ही पाहतोय. आज खचाखच बरोबर स्टेडियम. प्रेक्षकांची खूप मोठी गर्दी आहे. गर्दीचा महापूर या मैदानावरती निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळतोय. व्यासपीठावरती अहिल्यानगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौभाग्यवती शालिनीताई राधाकृष्ण विखे पाटील यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. ताईंचं आगमन
ताईंच्या आगमनानंतर एक ग्रँड एंट्री ताईंची आपण पाहिली. त्यानंतर अगदी आपण पाहतो एक छोटासा इव्हेंट आपल्याला पाहायला मिळाला. लाईट्स ऑफ करून टॉर्च ऑन केलं होत्या मोबाईलच्या. बऱ्याच जणांनी सेल्फी पण घेतल्या असतील. आता मैदानाच्या आतमध्ये मात्र कोणता खेळाडू असेल ज्याच्या सेल्फी घेतल्या जातील. आला तसा मैदानाच्या आतमध्ये बरसला. पहिला चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवलाय. 4 रन चौकार आहे. कॉम्पिटिशनला माझ्या पुढं नाही चालत डांगडिंग. पाहुणी मोका हा मारला चौका. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य राहुल शेठ घोगरे पाटील व मान्य महेश भाऊ लोखंडे यांचा सनसनी चौका. या चौकाराच्या रुपये धापलक वाढला. 55 धावा आहेत. 20 चेंडू 54 बनवायचे आहेत. 108 बनवले आहेत. 109चा पाठलाग या ठिकाणी जो करायचा आहे. शांत असं वातावरण. गोलंदाज अगदी आपण पाहतोय काय करामत करतोय धनंजय भिंताडे. 7 लाईव्हच्या माध्यमातून क्रिकेटची स्पर्धा आहे. सिक्सर सुप्रीमोचा चेंडू निश्चितप्रमाणे हलक्या हाताने आणि 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 विकेट. मोठी विकेट आली आहे. काय खेळला असेल, कशासाठी खेळला असेल, काय खेळलो मी, प्रश्नचिन्हाचं उत्तर शोधेल पण केव्हा, मॅच सुटल्यानंतरच. आता उत्तर शोधणं अवघड राहणार. विकेट आली. बॅटर आउट. बॅक टू डाग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधली थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. आकाशजी शिरसाट यांना विनंती राहील आपण कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला संपर्क करणं गरजेचं राहील. आमचे मेजर आहे संगमनेरचे सुदामजी ढवळे साहेब यांच्या माध्यमातून शाहरुख पठाण सर यांच्या चांगल्या समालोचनासाठी 500 रुपयाचं बक्षीस त्यांच्या वतीने आले. त्यांना मी मनापासून धन्यवाद देईल. थँक्यू व्हेरी मच. आणि हे सेलिब्रेशन होतं अक्षय जराडची विकेट आल्यानंतर क्या गलती कर दी आपण. धनंजय भिंताडे यांनी मिळालेल्या 2 विकेट, महत्वाच्या 2 विकेट. एक सुहास पवारची विकेट आली आणि दुसरी विकेट ते अक्षय जराडची आली. 3 बाद 55 धावा आहेत. समीकरण आहे शेवटचे 19 चेंडू बनवायचे 54 धावा. 19 चेंडू 54. आणि बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय पोचला जाईल. नवीन फल मैदानाच्या आतमध्ये संदीप भांगरे मैदानाच्या आतमध्ये आलाय. पाहूया संदीप मैदानाच्या आतमध्ये काय करामात करतोय. संघ थोडेसे अंधारात आहे. हो 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 भन्नाट वेग होता. मला असं वाटतंय की आता इथं समृद्धी हवेने जेवढ्या वेगात गाड्या धावत नाही ना त्यापेक्षा दुप्पट तिप्पट वेग चेंडूला होता. इतका भयानक वेग धनंजय भिंताडे याच्या गोलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. पडल्यानंतर चेंडू थोडासा आतल्या बाजूला ऑब्रेक झाला. चांगला चेंडू होता. षटकाची वेळ समाप्ती. इथे 5 ओव्हर कंप्लीट झाल्यात. बनवायच्या आहेत आता 3 षटकात अर्थात 18 चेंडूमध्ये बनवायच्या आहेत 54 धावा. 18 चेंडू 54. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. श्री साई व्यंकटेश ग्रुप लँड डेव्हलपर्स लोणीचे प्रोप्रायटर मान्य वैष्णव कुमार त्रिभुवन व मान्य विकास शेठ ढगे पाटील यांच्याकडून ही पहा ओव्हर संपली. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय भरतदादा टिंगरे दादांच्या वतीने आपल्या क्रिकेटच्या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. आणि दादांच्या माध्यमातून शुभम गीतेच्या एका चांगल्या दर्जेदार क्षेत्ररक्षणासाठी तब्बल 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी आलेलं आहे. धन्यवाद भरत दादा. आपल्या मनापासून या ठिकाणी कौतुक राहील. शेवटचे 18 चेंडू बनवायच्या 54. निम्म्या झाल्यात. निम्म्या बनवायच्या आहेत. 18 चेंडू बाकी राहील. बनवायच्या अजूनही 54. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय गोलंदाज मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज मार्कवरती सतीशला आपण या ठिकाणी पाहतोय जो गोलंदाज मार्कवरती आलेला आहे. सतीश पोखरकर. समोरच्या बाजूला जुनियर पटेल. सतीश तयार आहे. आणि विकेट आली आहे. जुन्नरची विकेट येईल. बिग विकेट. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. ए डीजे अरे का वाजव ना. संधी साधली थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. जुनियरची विकेट आली. कॅप्टन या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाला. लो फुलटॉस होता. बॅटवरती परफेक्ट मिडल होऊ शकला नाही. सतीश पोखरकर यांचा चेंडू अगदी आपण पाहिला. राईट आर्म राऊंड दी विकेटचा मारा होता. शफल झाला. पुढे आला. दोन्ही पायांच्या मधोमध इतकं मोठं अंतर पाहायला मिळालं. त्या दोन्ही पायाच्या मधून चेंडू उजव्या स्टेजीत जाऊन आदळताना पाहायला मिळाला. 4 बाद 55 आहे. 17 चेंडू आणि 54चा पाठलाग अजूनही करायचा आहे.
कुपन्स निश्चितप्रमाणे दिले जात आहेत. आमच्या दादाबाई शेख यांना आपण पाहिलं ऑन स्क्रीन आता, खास करून अगदी आपण पाहतोय प्रेक्षकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. दर्दी प्रेक्षक आहेत लोणीमध्ये. अगदी आपण पाहतोय चाहता वर्ग क्रिकेटचा खूप मोठा आहे आणि या प्रेक्षकांच्या गर्दीमध्ये असणारी ही क्रिकेटवरती प्रेम करणारी ही मांदियाळी आहे. ही मांदियाळी आपल्याला सातत्याने ऑन स्क्रीन पाहायला मिळते. प्रेक्षक गॅलरी आज खच्च्या खच बरोबरलेलं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ऑन स्क्रीन सुद्धा अगदी आपण पाहतोय खूप चांगल्या चांगल्या कमेंट्स आपल्याला सेव्हडेस लाईव्हच्या या यूट्यूब चॅनलवरती आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. खूप सुंदर आयोजन नियोजन निश्चितप्रमाणे होताना पाहायला मिळालं. त्यांचे मी मनापासून ठिकाणी कौतुक निश्चितप्रमाणे करेन. ओहो, इथे मात्र डावेष्टीच्या बाहेर आलाय. व्हाईट बॉलचा इशारा. शिबान शेख आलाय नवीन फलंदाज. व्हाईट बॉल. हा गेला वाईड. अवीर सोलर सिस्टीमचे प्रोप्रायटर मान्य प्रतीक दादा कदम पाटील यांच्याकडून धाबरागती धावत संख्या अगदी आपण पाहिली तर ती असणार आहे अब तक 56. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय खूप चांगला चेंडू या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. शिबांच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. संघ मालकाला 4 व्हीलर तर निश्चितप्रमाणे आहे, पण आता या स्पर्धेसाठी 2 लाख रुपयाचं जे प्राईज होतं त्याच्यामध्ये 11,000 वाढले गेले. दुर्गापूरचे लोकनियुक्त सरपंच नानासाहेब पुलाटे, दुर्गापूर सुजयदादा विखे पाटील मित्र परिवार दुर्गापूरच्या माध्यमातून बक्षीस निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय. उंच हवे चेंडू आहे. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. विकेट आली आहे. धन्यांच्या भिंताडे होता चेंडू खाली. विकेट येईल. बिग विकेट. बॅटर आउट. बॅक टू डग आउट. परंतु चेक केला जाईल. पाहिजे निर्णय काय ते फ्रंट फूट चेक केला जातोय. रनपुट या ठिकाणी चेक केला जाईल. 56 वरती दापलक तर आहे, पण 5/56 की 6/56. स्कोर 56 आहे, मग 5/56 की 4/56 ते आपल्याला पाहिजे. निर्णय काय होतो ते आपल्याला कळेल. पाहूया निर्णय या ठिकाणी काय येणार आहे. सचिन इंगे सरांना विनंती राहील आपण समन्वय कक्षेच्या डाव्या बाजूला यायचे. सचिन इंगे सर आपणास विनंती आहे. आणि निर्णय आलाय फेअर डिलिव्हरी, त्यामुळे विकेट हिल आणि या फलंदाजाला परतावा लागेल. या ठिकाणी शिबान शेखची विकेट आली आहे. धनंजय भिंताडे घेतलेला झेल आणि इथे सतीश पोखरकर याला मिळालेली दुसरी विकेट आहे. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधली थेट. पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची बळीची. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तो असेल आता प्रशांत अर्थात आबा तांबे. त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पाहूया काय करामत मैदानाच्या आतमध्ये. सतीश तयार आहे. इथे यावेळेचा चेंडू उजवीच्या बाहेर. व्हाईट बॉल. चेंडू आलाय खराब. या प्रकारे धावसंख्या 57. या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक कमेंट निश्चितप्रमाणे गौरव नेक आणि रवी मेजर 7S लाईव्हचे मास्टर माइंड. प्रत्येक फ्रेममध्ये तुमची मेहनत दिसते. विषय हार्ट ऑपरेटिंग. खूप चांगली कमेंट निश्चितप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बुलंद आवाज आणि इथे निर्णय अगदी आपण पाहतो नो बॉलचा इशारा. दादाबाई शेख यांना विनंती राहील आपण डाव्या बाजूला यायचे. समन्वय कक्षेच्या डाव्या बाजूला दादाबाई शेख या. हा गेला नो बॉल. हॉटेल फन अँड फूडचे मालक मान्य काकासाहेब
दिलीप चव्हाण याच्यातून बक्षीस आले. स्वप्नील वरपे झेल घेत असेल तर 1100चं प्राईज. आणि इथे अगदी आपण पाहतोय आपल्याला कधी धावसंख्या वाढली जाणार आहे. षटक क्रमांक 6 चालू असताना ते असेल आता 61. आपण पाहतोय बुलंद आवाज समोलोचकांचा आणि प्रेक्षकांची साथ. 7S लाईव्हने दिलाय टेनिस क्रिकेटचा नवा हात. 7 दिवसांपासून सुरू आहे क्रिकेटचा सण. 7S लाईव्हने जिंकले तमाम चाहत्यांचं मन. वा, या सुंदर कमेंटला मनापासून धन्यवाद. त्यांचं मनापासून एकाने कौतुक आहे. 61 लॉस ऑफ 5. यावेळेस मोठी विकेट आली आहे. सतीश पोखरकरने मात्र खूप मोठा टर्निंग पॉईंट दिलाय. या ओव्हरमध्ये मात्र फलंदाज बाद होताना पाहायला मिळालेले आहेत. तीन विकेट येताना पाहायला मिळाले आहेत. ए डीजे अरे लगा वाजव ना. संधी साधली थेट पठ्ठ्याने घेतली झणझणीत विकेट. साई सुगंध ग्लास अँड अल्युमिनियमचे प्रोप्रायटर मान्य जालिंदर पाटील मापारी यांची मळीची. मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय अजून एक कमेंट खूप छान आहे. आयोजन खूप भव्य दिव्य तर आहेच, पण सर्वणीय कॉमेंट्रीमुळे स्पर्धेला 4 चांद लागले आहेत हे मात्र नक्की. आयोजक कमिटीला मनापासून धन्यवाद द्यावे लागतील. समालोचक मंडळीला संधी दिलेली ही छान गोष्ट आहेच आहे, परंतु विशेष म्हणजे आयोजक कमिटी मेहनत घेतली नसती तर या क्रिकेटच्या स्पर्धेला 4 चांद लागले नसते. हे कष्ट आहे. मी त्या दिवशी पण एक गोष्ट सांगितली आवर्जून. तत्पूर्वी आपण एकदा मॅच पाहूया. 12 चेंडू आणि 48 धावा या ठिकाणी ज्या बनवायच्या आहेत. एक बक्षीस आलेलं आहे धनंजय भिंताडे याच्यासाठी. एक बक्षीस आहे व्यंकटेश वॉरियर्स महाराष्ट्र एक नावाजलेला जो संघ आहे. या संघाचा तो संघनायक म्हणून धनंजय भिंताडे कामकाज करत असतो. या संघाचे असणारे संघ मालक रोशनजी शिरसाट साहेब यांच्या वतीने बक्षीस या ठिकाणी जे आहे एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळेल. 11 चेंडू 47. प्रत्येक विकेटला 2222 रुपयाचं प्राइज राहील धनंजय भिंतडे यांच्यासाठी. व्यंकटेश वारियरचे संघ मालक रोशनजी शिरसाडे यांच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी. इट्स अ फंटास्टिक प्लॅन. अफलातून नियोजन आहे. समालोचक तुम्ही दोघे 7S लाईव्ह म्हणजे समालोचक राहुल बंबेसर आणि शाहरुख पठाण दोघांचे मात्र कौतुक निश्चितप्रमाणे या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. अर्जुन सानप यांना मी मनापासून धन्यवाद देईल. 6 धावा 10 चेंडू 46. यावेळेस अगदी आपण पाहतोय थोडासा मिस टाइम फटका आपल्याला पाहायला मिळालाय. एक सूचना असेल, मॅच संपल्यानंतर कोणत्याही खेळाडूंना स्टंप उचलायचे नाहीयेत. ऑफिशियल्स जे 2 पंच आहेत त्यांनी बेल्स आणि स्टंप आपण ताब्यामध्ये घ्या. मॅच संपल्यानंतर आपण ते कमिटीकडे जमा करायचे. सूचना संपते. ओ टू कम बॉक्स. गोलंदाज या दरम्यान अगदी आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. गोलंदाज या ठिकाणी धनंजय भिंताडे. 3 चेंडूमध्ये 3 सिंगल आतापर्यंत खर्च करताना पाहायला मिळाला. 9 चेंडू 45. मॅच कुठे येऊन थांबणार ते आपल्याला पाहिजे. खूप चांगलं निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. 8 चेंडू 45ची मॅच या दरम्यान बाकी असलेली आपल्याला पाहायला मिळते. विशेष करून अगदी आपण पाहतोय कमेंट खूप छान होती की कॅमेरा इकडे तिकडे कुठे जरी फिरला तरी गौरव नेक आणि मेजर रवी शिंदे यांची नजर ही निश्चितप्रमाणे प्रत्येक कामावरती असते, प्रत्येक गोष्टीवरती असते. आणि कौतुक आहे 7S लाईव्हचं, कौतुक आहे आयोजन कमिटीचं. त्याबद्दल मी मनापासून एकाने आपल्या सगळ्या कमेंट्स करणाऱ्या आणि 7S लाईव्हला जोडलेल्या प्रत्येक मित्रपरिवाराचं मनापासून कौतुक आहे. 8 चेंडू 45. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहतोय चेंडू खेळला जातोय लॉंग ऑफला. तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल येईल. गाडीचे कुपन्स ज्यांच्याकडे आहेत त्यांना विनंती राहील आता गाडीचे कुपन्स आपण जमा करा. लकी ड्रॉसाठी गाडीचे कुपन्स ज्यांच्याकडे आहेत कुपन्स वाटप करणाऱ्या व्यक्तींना विनंती राहील गाडीचे कुपन्स जमा करा. कालपर्यंत एक नियम आपला होता, त्या नियमात आज थोडासा बदल आहे. 7 चेंडू 44ची मॅच बाकी. हा चेंडू डॉट. शेवटचे 6 चेंडू बनवायचे आहेत त्या 44. 6 चेंडू 44ची मॅच या दरम्यान अगदी बाकी असेल आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे अगदी आपण पाहतोय की इथे नियम आजचा असा आहे, ज्यांना गाडी हवी आहे, ज्यांना स्पोर्ट्स सायकल हवी आहे. कालपर्यंत काय केलं आपण, नाव निघालं
तो व्यक्ती 2 दिवसांनी जरी आला तर त्याला आपण सायकल दिलेली आहे. आज तसं नाही आहे. आज तो माणूस हजर असेल तरच दिली जाईल. हजर असणं गरजेचं आहे आम्हाला आज. कारण कालपर्यंत दुसऱ्या दिवशी क्रिकेटची स्पर्धा व्हायची. उद्या तुम्हाला बक्षीस देण्यासाठी आम्ही आमचा नवीन स्टेज तर लावू शकत नाही, साऊंडवाल्याला बोलू शकत नाही, 7 Days लाईव्हला मात्र बोलू शकत नाही ना, निवेदकाला आम्ही बोलू शकतो. मग करायचं काय? आजचं आजच. त्यासाठी इथं व्यक्ती हजर असणं गरजेचं राहणार आहे. ज्यांचा नंबर निघेल, ज्यांचं कुपनमध्ये नाव निघेल, त्या व्यक्ती इथं हजर असतील तरच त्या व्यक्तीला स्पोर्ट्स सायकल किंवा त्या व्यक्तीला इलेक्ट्रिक स्कूटी मिळली जाईल. त्यामुळे इथे हाजीर तो वजीर. पण या सामन्यातला वजीर कोण आणि राजा कोण? यावेळेस इथे अगदी आपण पाहतोय भीमर चेंडू निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळालाय. अर्थात त्याचा फारसा फायदा घेता आला नाहीये. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, पुढचा चेंडू फ्रीट असेल. गोलंदाज आला या ठिकाणी. गोलंदाजी मार्कवरती जॉन टी वदक संघ मालक आहेत. देवीदास वदक अर्थात जॉन टी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती अगदी आपण पाहतोय. अंकुश शेकडे यांच्या बॅटमध्ये चेंडू आला नाही, फ्रीटचा चेंडू. यावेळेस अगदी आपण पाहिले खुलबट टप्प्याचा चेंडू होता, लॉंगॉनला पोहोचला. त्या दरम्यान 1 धाव. समीकरणे शेवटचे चेंडू शिल्लक राहिले ते आता 5 बनवायच्यात. 42 5 चेंडू 42. हे मॅच या दरम्यान अजूनही जे बाकी आहे. शेवटचे 4 चेंडू 41. हो, स्टंप आणि बेल्स कुणी घ्यायच्या नाहीत, अन्यथा दंड. ओके, हे लाइटिंगचे स्टंप बेल्स आपण त्या घ्यायच्या नाहीत. आयोजक कमिटीच्या वतीने दोन्ही संघांना 3-3 स्टंप उडनच्या निश्चितप्रमाणे दिले जातील. नवे कोरे, काळजी करू नका. पुणे जिल्हा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष भरतदादा टेंगरे यांच्या वतीने धनंजय भिंताडे यांच्यासाठी सुद्धा 1000चं बक्षीस या ठिकाणी जमा झालेले. जॉन्टीवदकच्या प्रत्येक विकेटला 500. 2 चेंडू 40. सन्मानपूर्वक चेंडू 1 चेंडू आणि बनवायचे आहेत आता 39. एलईडीचे स्टंप आणि बेल्स पंचांना विनंती राहील, कृपा करून प्लेयर्स अजिबात स्टंपला हात लावू नका. सर्वांना विनंती राहील. आणि या स्पर्धेचा विजेता ठरलाय शिव गर्जना प्रतिष्ठान लोणी संगमनेर. आपला शानदार खेळ पाहुणी आम्ही झालो दंग. नामदार चषकाच्या या चुरशीच्या लढाईत तुम्हीच ठरला दमदार विजेता संघ. साई समृद्धी मेडिकलची प्रोप्रायटर मान्य चैतन्य गाढवे पाटील यांच्याकडून विजयी ठरलेल्या या संघाचे हार्दिक अभिनंदन. त्या 12 संघाचे जे संघ मालक आहेत त्या संघ मालकांचा सन्मान आपण इथे आता मुख्य मंचावर संपन्न करणार आहोत. मी आलेल्या सर्व 12 संघ मालकांना विनंती करतो की आपण सर्वांनी आता मुख्य मंचाच्या समोर यावं. 12 संघ मालक या स्पर्धेमध्ये ज्यांनी संघ घेतलेत त्या सगळ्या संघ मालकांचा सन्मान आपण इकडे संपन्न करणार आहोत.
मी आलेल्या सर्व संघ मालकांना विनंती करतो आपण सन्मान स्वीकारण्यासाठी लगेचच मुख्य मंचावर यावं. त्याचबरोबर एबी टर्फ आनंद जी आसावा आणि प्रमोदजी बिहाणी यांनी या स्पर्धेमध्ये आपल्याला ड्रिंक सौजन्य दिलं होतं, त्यांचाही सन्मान मुख्य मंचावर आपण संपन्न करणार आहोत. पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत खेळाडूंसाठी ज्यांनी आपल्याला ड्रिंक सौजन्य दिलं होतं त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करतोय. मी आनंदजी असावा आणि प्रमोदजी बिहाणी एबी टर्फ स्पोर्ट्स अकॅडमी त्याचे सर्वा त्यांना विनंती करतो आपण मुख्य मंचावर यावं. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न होतो आहे. त्यानंतर